नाही झालं ना, एवढा वेळ नाही द्यावं लागत, ते चालू होतं बंद करा होतं. बरं परत. हे काय डेल आर्ट आणि कशाला करायचं. जय बाबा ताई. जय बाबा अरुणाताई. अच्छा, वेळ झालेली आहे, रेकॉर्डिंगचं अजून सुरू झालेलं नाहीये. परत एकदा प्रयत्न करून मग सोडून देते नंतर. स्टार्ट रेकॉर्डिंग, स्टॉप द करंट रेकॉर्डिंग, देन ट्राय इट. करंट रेकॉर्डिंग बंद करा. कुठे करंट रेकॉर्डिंग चालू आहे? इजंट वर्किंग, एरर आली. थांबा जरा, थांबा जरा, बघूया. सुरू झालं. अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय. प्रियतम मेहर प्रभू, आमच्यामध्ये येऊन आपण आम्हा सर्वांना आपल्या दर्शनाचा आणि सहवासाचा आनंद देऊन आमचं मार्गदर्शन करावं, हीच आपल्या चरणी प्रार्थना. थँक्यू बाबा. जय बाबा. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक आणखी अधिक प्रेम करण्याकरता इतकं की तुझ्याशी तद्रूप होण्यास आम्ही पात्र व्हावं व तुझ्यावरील आमचं प्रेम वृद्धिंगत व्हावं, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. आणि प्रियतम बाबांचा नाम अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावा, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय. सगळ्यांना प्रेमपूर्वक जय बाबा. गॉड स्पीक्सचं मराठी भाषांतर ईश्वर वचन हे हरा पंडित वर्ध्याचे जे होते जुने बाबा प्रेमी, त्यांनी केलेलं आहे. ते आपण वाचत आहोत. बाबांच्या कृपेने यातली महत्वाची 8 प्रकरणं जी अत्यंत किचकट होती, आता हे अवघड आहे पण महत्वाचं आहे आणि सोपंही आहे. समजलं तर सोपं आहे, पण हे महत्वाचं प्रकरण, यात सगळा सारांश आला, बऱ्याच प्रश्नांची यात उत्तरं मिळतील. असं हे शेवटचं प्रकरण बाबांनी नंतर एरेज काकांना डिक्टेट केलं होतं आणि एरेज काकांनी ते त्यात ऍड केलेलं आहे. 9वं प्रकरण आहे ईश्वराच्या 10 अवस्था, 10 स्टेट्स ऑफ गॉड. एरेच बी जसावाला द्वारा. एरेच जसावाला, एरेज काका ह्याबद्दल काय म्हणतात ते आपण बघूया. ईश्वराच्या 10 अवस्था हा पुढील भाग मेहरबाबांच्या मार्गदर्शनाखाली एरेच बी जसावाला यांनी मेहरबाबांनी संशोधिलेल्या मूळ आकृतीचे स्पष्टीकरण व वर्णन देणारा म्हणून लिहिलेला आहे. हा पूर्ण एरेज काकांद्वारा दिला गेलेला आहे. संपादकांनी हे स्पष्टीकरण केलं. तर भाग 9 आहे ईश्वराच्या पान नंबर 245. ईश्वराच्या 10 प्रमुख अवस्था मेहरबाबा द्वारा चित्रित. आता मेहरबाबा द्वारा चित्रित असं का म्हटलंय, तर ह्याच्यासाठी एक चार्ट दिलेला आहे. तो डाउनलोड करायचा राहिला. ठीक आहे. तो चार्ट आपल्या सगळ्यांना माहितीच आहे आणि पेज नंबर कितीवर तो चार्ट आहे यादीच आहे. जर कुणाकडे पुस्तक गॉड स्पीक्स तर सगळ्यांकडे असेलच. त्यामुळे जरी मी समजा इथे स्क्रीन प्रेझेंटेशन केलं नाही तरी तुम्हाला आपल्या आपल्या गॉड स्पीक्स मध्ये हा जो चार्ट आहे त्याचा नंबर सांगते. 8 नंबरचा चार्ट आहे. हा 8 नंबरचा चार्ट ईश्वराच्या 10 अवस्थासाठी तुम्ही बघू शकता. आता ह्या 10 अवस्थांचं हे सगळं वर्णन म्हणजे काय, तो चार्ट बघितला तर एका नजरेतही कळतं, पण कुठे जर काही संभ्रम असेल तर हे सगळं स्पष्टीकरण त्याच्याबद्दल दिलेलं आहे. पहिली अवस्था जी आहे ईश्वर, परात्पर अवस्थेतला ईश्वर, ज्याला आपण बियॉन्ड गॉड. आता काही लोक म्हणतात बियॉन्ड गॉड अँड बियॉन्ड गॉड असं का म्हटलंय, तर परा अवस्था आणि परात्पर अवस्था म्हणजे मूळ स्थिती, जिथे फक्त निर्वात पोकळी आहे. बियॉन्ड गॉड स्टेट ऑफ, आपण ह्याबद्दल आधी पण प्रकरणात या बघितलेलं आहे की तिथे काहीही नाही, फक्त अस्तित्व आहे. तो सगुणही नाही, निर्गुणही नाही, साकारही नाही, निराकारही नाही, म्हणजे फक्त आहे, अस्तित्व. ती निर्वात मोठी पोकळी म्हणजे ती मूळ अवस्था आहे. ती पहिली अवस्था परात्पर अवस्था. दुसरी अवस्था ईश्वर परब्रह्म स्थिती, म्हणजे ईश्वर स्थितीतला परमात्मा स्थितीतला ईश्वर. आता या दुसऱ्या
अवस्थेतल्या ईश्वराच्या पुन्हा 3 उप अवस्था आहेत, ए, बी आणि सी. त्या काय आहेत, त्यांच्यामध्ये काय फरक आहे हे चार्टमध्ये तर दिसेलच, आपण प्रकरणात पुढे समजावून घेऊ. तिसरी अवस्था आहे ईश्वर, स्रष्टा, संवर्धक आणि संहारक, ज्याला आपण कर्ता, हर्ता, धर्ता म्हणतो, किंवा ईश्वर जो आहे ब्रह्मा, विष्णू, महेशाच्या भूमिकेतला ईश्वर. चौथी आहे ईश्वर शरीरधारी आत्मा, म्हणजे जेव्हा सृष्टीची उत्पत्ती झाली आणि त्याला कोहमचा प्रश्न पडला, तिथे जे त्यांनी शरीर धारण केलेलं आहे, अजून तो सीमित नाही. हे महत्वाचा इथे फरक आहे की चौथी अवस्था आणि 5व्या अवस्थेमध्ये फरक काय. तर चौथ्या अवस्थेत अजूनही तो असीमित अमर्याद आहे, फक्त त्याच्या मनात जो प्रश्न उठला की कोहमच्या अवस्थेतला जो ईश्वर आहे, जो अमर्याद आहे, पण आता जो जीव धारण करण्याच्या स्थितीत आहे, अशी ती ईश्वराची चौथी अवस्था फार सुंदर आहे. आणि 5वी अवस्था ईश्वराची जी आहे ती ईश्वर उत्क्रांतीच्या स्थितीतील आत्मा. ही आपल्याला सगळ्यांना परिचित आहे, माहिती आहे की वेगवेगळ्या, म्हणजे जीवात्मा झाला, आता परमात्म्याचा जीवात्मा झाल्यावर त्या जीवात्म्याच्या अवस्थेतून जो ईश्वराचा प्रवास आहे, आता जीवात्मा कोण आहे, ईश्वरच आहे. म्हणजेच ही जीवात्मा ही सुद्धा ईश्वराचीच एक अवस्था आहे. म्हणजे तुम्ही, आम्ही, किडा, मुंगी, म्हणजे पाषाणापासून मनुष्यापर्यंत ज्या सगळ्या, किंबहुना त्या आधीच्याही सगळ्या ज्या योनी आहेत, त्या योनींमधला म्हणजे चेतनेच्या उत्क्रांतीच्या अवस्थेमधला जो जीवात्मा आहे, म्हणजेच उत्क्रांतीच्या स्थितीतला जीवात्मा, ही एक ईश्वराची 5वी अवस्था आहे. आता ईश्वराची 6वी अवस्था, ईश्वर पुनर्जन्माच्या मानव अवस्थेतील आत्मा. आता इथे त्याची चेतना पूर्ण विकसित झाली मनुष्य योनीत चेतना पूर्ण विकसित झाल्यानंतर पुनर्जन्माच्या अवस्थेतला जो मनुष्याचा आत्मा आहे, त्या स्थितीतला ईश्वर, म्हणजे ही ईश्वराची अवस्था आहे. तुम्ही, आम्ही सगळे ईश्वर आहोत. म्हणजे मानव, पुनर्जन्माच्या अवस्थेतला मानव ही ईश्वराची 6वी अवस्था आहे. आता ईश्वराची 7वी अवस्था, ईश्वर आध्यात्मिक उन्नतावस्थेतील आत्मा. सगळ्यांना कळलं असेल, म्हणजेच भूमिकांमधला ज्या 7 भूमिका आहेत, 7 प्लेन्स, म्हणजे आता त्याच्या उत्क्रांती पूर्ण विकसित, चेतना पूर्ण विकसित झालेली आहे, उत्क्रांत झालेली आहे. आता ती चेतना परिपक्व व्हायची आहे, उत्क्रांत व्हायची आहे. अशाच्या चेतना उत्क्रांत अंतर्वर्ती चेतना झाल्यानंतर जी चेतना परिपक्व होईपर्यंतचा, म्हणजे आध्यात्मिक मार्गात प्रवेश केल्यानंतर पहिली भूमिका ते 7व्या भूमिकेतला असा जो जीवात्मा आहे, त्या जीवात्माच्या अवस्थेतला ईश्वर, कारण तो ईश्वरच आहे, ही ईश्वराची 7वी अवस्था. हे महत्वाचं आहे, लक्षात आहे, ठेवायला सोपं आहे. 7 भूमिका म्हणून ही अवस्था ही 7वी, 7ला महत्व आहे सगळीकडे. तर ही 7व्या अवस्था ईश्वराची कोणती आहे, भूमिकांमधली अवस्था. आता ईश्वराची 8वी अवस्था, ईश्वर दिव्यत्वाने निमग्न, म्हणजे 7व्या भूमिकेतली पहिली अवस्था. आता ईश्वराची 9वी अवस्था, ईश्वर शरीरावस्थेतील मुक्तात्मा, सशरीर मुक्ती, ही जी अवस्था आहे त्या अवस्थेतला ईश्वर, ही ईश्वराची 9वी अवस्था आहे. आणि म्हणजेच तिथे तो गॉड रिअलाइज झालेला आहे. आणि 10वी आणि शेवटची आणि महत्वाची अवस्था म्हणजे ईश्वर नरनारायण, मॅन टू गॉड, आणि ईशपुरुष म्हणजे गॉड मॅन. म्हणजे ह्याच्यात ईश्वराची 10वी अवस्था कोणती, सद्गुरू आणि अवतार सुद्धा याच अवस्थेत येतात. सद्गुरूची ही जी 10वी अवस्था म्हणजे ईश्वराची 10वी अवस्था म्हणजे सद्गुरू आणि अवतार, हे दोन्ही ईश्वराच्या 10व्या अवस्थेमध्ये येतात. आता आपण हे बारकाईने संपूर्ण तिथे चेतनेची काय प्रकृती असते वगैरे सगळं बाबांच्या भाषेत समजावून घेऊया.
प्रकरण वाचायला आपण सुरुवात करूया. पान नंबर 245, ईश्वराच्या 10 अवस्था. ईश्वराच्या 10 अवस्था या अध्यायाच्या पानातून मानचित्राच्या संदर्भातील ईश्वराच्या 10 अवस्था सांगितल्या आहेत. हे मानचित्र स्वतः मेहर बाबांनी दिलेले आहे. हे त्यांच्या परमज्ञानाच्या अगाध खजिन्यातील एक रत्न आहे. मानचित्रातील आध्यात्मिक पारिभाषिक शब्दाचा संबंध अत्यंत सामान्यत्वाने मान्य अशा सुफी, वेदांती व ख्रिश्चन यांच्या रहस्यवादी समानार्थी शब्दांशी जोडलेला आहे. मला वाटतं इथे मी ते डाउनलोड करून कसं विसरले. आय एम सो सॉरी. आता रेकॉर्डिंग पण थांबेल, पण हरकत नाही. आपण पहिल्यांदा ते प्रेझेंट करू की तुम्ही लोक वाचून घ्याल गॉड स्पीक्स मधनं, कारण हे समोर असणं जरुरी आहे. कसं काय माझ्या डोक्यातून गेलं. एक मिनिट, मी ते डाउनलोड करते आणि प्रेझेंट करायची प्रयत्न. मी शेअर करू का? वाव, तुम्ही काल जे पाठवलंय ते व्हॉट्सअपवर. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. ठीक आहे, एक मिनिट. मग कुठे गेली ती मीटिंग? हा, अलाव आहे का तिला? थांब जरा, होस्ट कंट्रोल बघू दे. शेअरिंग अलाव करायला लागेल. ठीक आहे. तू उत्तम केतकी, थँक्यू. अरे यार, गेलं तरी पण. बरं, एक मिनिट थांब जरा आता. थांब. मला नाही करता येते शेअर. बरं, एक मिनिट थांब जरा. मी आता असंही रेकॉर्डिंग बंद झाले, तर मी 1-2 मिनिटं फक्त मला द्या. तोपर्यंत तू बोल ह्याच्याबद्दल. ईमेल मी काल ह्याच्यात पण टाकलं, पण समहाऊ डोकं सध्या चालतच नाही. आय एम सो सॉरी फॉर दिस. हां, श्वेतांबरी रेकॉर्डिंग करतीये, त्याच्यामुळे काही तो पण प्रॉब्लेम नाहीये. Very जय good. बाबा. जय बाबा श्वेता. थँक्यू. त्याच्यामुळे कंटिन्यू राहील रेकॉर्डिंग. व्हेरी गुड व्हेरी गुड. चांगलं झालं. ते एक प्रश्न मिटला. मी करत आहे आता, हे सगळं डाउनलोड करते. आणि ह्याचं एक सिस्टम शिकायला पाहिजे की कसं सगळं डाउनलोड करून एकत्र ठेवायचं. मी नंतर तुझ्याकडून शिकून घेईल एखाद दिवशी. सध्या मी आता सगळं मिनिमाइज करून खाली ठेवून देते आणि मग प्रेझेंटेशनला सोपं जाईल. ठीक आहे. जय बाबा. जय बाबा. घरून की कुठून? सध्या घरीच आहे, मग जाते हा, 6:30. जय बाबा. जय बाबा. व्हेरी गुड. झाला ना हा पूर्ण चार्ट झाला. ओके, आणि काही राहिलं का बघूया. हे खरं मीटिंग सुरू व्हायच्या आधी करून ठेवत असते, पण अजून 3 आहेत ना. हा राहिलाय ना. हा, ठीक आहे. चला आता मीटिंग मध्ये जाऊया, शेअर करूया. कुठे गेलं ते? प्रेझेंट ना. हा, हा जो वेळ गेला त्याच्याबद्दल आय एम रिअली सॉरी. इथला माईक बंद करावा लागेल. आता हे दिसतोय का सगळ्यांना चार्ट? हो, दिसत आहे. हा, व्हेरी गुड. ठीक आहे. तर हे जे सुफी भाषेत कुठल्या ह्याला काय म्हणतात, या चार्ट मध्ये बाबांनी दिलेलं आहे. 1 से 2 भला न्यायाने पुन्हा मी प्रयत्न करते, जर झालं तर बरं आहे. बरं होतंय का? बरं,
जय बाबा. ठेवलं का सर? एवढा नाही ठेवला का? होईल होईल होईल. तोपर्यंत सुरुवात झालं, करा झालं. चार्ट वाचायला. हा, तर हा चार्ट जो आहे तो आपण समजावून घेऊया वन बाय वन. पेज नंबर 249 ला हा चार्ट आहे, जर तुमच्याकडे पुस्तक असेल तर. तर ह्याच्यामध्ये यांनी असं सांगितलंय की बाबांनी स्वतः त्यांच्या अगाध ज्ञानाच्या खजिन्यातून दिलेलं हे एक रत्न आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि ह्या चार्टमध्ये आध्यात्मिक ज्या संज्ञा आहेत, टर्म्स आहे, पारिभाषिक शब्द आहेत, त्या शब्दांचा म्हणजे त्याच शब्दाला सुफिझम मध्ये काय म्हणतात, वेदांतामध्ये काय म्हणतात, ख्रिश्चन काय म्हणतात, रहस्यवादी त्या शब्दाला काय म्हणतात, हा असा कंपॅरेटिव्ह सुंदर चार्ट आहे. आणि इतका म्हणजे सगळ्यांच्या दृष्टीतून, इतर धर्मात पण काय म्हटलेलं आहे, दुसऱ्या मान्यतांनी काय म्हटलंय, असा सर्वसमावेशक असा आधी मला नाही वाटत कधी याचा उल्लेख झाला असेल. ह्या चार्टमध्ये स्वतः हे बाबांनी दिलेला चार्ट आहे, तो आधी आपण वाचूया. तो पहिला जो कॉलम आहे त्याला अजून मी थोडासा मोठा करायचा प्रयत्न करते. काही दिसून नाही राहिला. नाही दिसतोय ना? बरं, करते मी त्याला मोठा करते. तुमच्याकडे गॉड स्पीक्स नाहीये का? आहे पण हिंदी आहे. हा, मग हरकत नाही ना, भाषा कुठलीही असू दे, हा चार्ट शेवटी तोच येणार बघा. हो. आणि यापेक्षा आता तो मोठा होत नाहीये. माझ्या ह्याच्यात तरी आता एवढाच होतोय तो मोठा. ऑलरेडी तो मोठा करून आणि अर्धा मी फक्त सबमिट केलेला आहे. प्लस प्लस वर नका ना. करून तेवढाच होतोय तो आता, करून झालाय. जरी तुमच्याकडे इंग्लिश असेल, हिंदी असेल, मराठी असेल ना, तरी काही बिघडत नाही बघा. कारण शेवटी चार्ट तोच आहे. एवढंच आहे की त्यात तो हिंदीत दिलेला आहे, शब्द तेच आहेत. इंग्लिशमध्ये फक्त तो इंग्लिशमध्ये दिलेला असेल आणि हा मराठीतला आहे, है ना? हा, पहिला जो कॉलम आहे तो वेदांतामध्ये त्या शब्दांना काय म्हटलेलं आहे, दुसरा आहे रहस्यवादात त्याला कुठली संज्ञा आहे, आणि तिसरा सुफिझम मध्ये त्याला काय म्हणतात. तर ही परात्पर परब्रह्म म्हणजे पहिली जी अवस्था आहे, बियॉन्ड गॉड स्टेट, त्याला रहस्यवादामध्ये गॉड्स बियॉन्ड स्टेट. आता इथे परा म्हणजे बियॉन्ड. मागे कुणीतरी हा प्रश्न विचारला होता की फक्त बियॉन्ड गॉड स्टेट न म्हणता त्याला बियॉन्ड गॉड स्टेट का म्हटलं, असा कुणीतरी प्रश्न विचारला होता. परा म्हणजे बियॉन्ड आणि परात्पर म्हणजे बियॉन्डच्या बियॉन्ड, पलीकडच्याही पलीकडे. कारण नुसतं परा म्हणजे ईश्वराच्या दुसऱ्या अवस्थेतली ए अवस्था होते, नुसती परा अवस्था. म्हणून तिथे परमात्मा परब्रह्म म्हणजे ब्रह्म अवस्था आणि परब्रह्म अवस्था. तर जय बाबा तिथे संधी अशी आहे, पर प्लस आत प्लस पर आत पर. हा, म्हणजे पलीकडच्या पलीकडे. हा, बियॉन्ड. त्यामुळे तो शब्द, थँक्यू जय बाबा, त्यामुळे तो इंग्लिशमध्ये बियॉन्ड म्हटलेलं आहे. परात पर, नुसतं परा अवस्था म्हणजे दुसऱ्या अवस्थेतली ए अवस्था, पण परात पर पलीकडच्याही पलीकडे, म्हणून ते बियॉन्ड गॉड स्टेट म्हटलेलं आहे. ह्याला ही पहिली अवस्था, ईश्वराची मूळ अवस्था, त्याला सुफिझम म्हटलेलं आहे. आपण हे मागे बघितलेलं आहे, घैब उल घैब किंवा वरा उल वरा असं म्हटलेलं आहे. आणि आपण हेही बघितलं की जेव्हा ईश्वर साक्षात्कार होऊन तो फनाफिल्लाह मध्ये जातो, त्यावेळेला त्याला त्या अवस्थेची कल्पना असते. कोणत्या? ईश्वराला ईश्वराच्या परात्पर अवस्थेची, बियॉन्ड गॉड स्टेटचं भान असतं, चेतना असते. दुसरी आहे परमात्मा अवस्था, म्हणजे गॉड इन बियॉन्ड स्टेट. आता पहा, परमात्मा
म्हणजे बियॉन्ड स्टेट, ही ईश्वराची दुसरी अवस्था. त्यामुळे इथे मिस्टिक्स काय म्हणतात, गॉड इन बियॉन्ड स्टेट, म्हणजे दुसऱ्या अवस्थेतली ए अवस्था, जिथे तो परमात्मा आहे, पर आहे, पण परात्पर नाहीये. परात्पर म्हणजे मूळ पहिली अवस्था. म्हणून परमात्मा म्हणजे इंग्लिशमध्ये किंवा मिस्टिसिझममध्ये किंवा रहस्यवादामध्ये त्याला गॉड इन बियॉन्ड स्टेट, आणि बियॉन्ड बियॉन्ड म्हणजे मूळ अवस्था. आता याला सुफिझम म्हणते अल्लाह म्हणतात. आपल्या सगळ्यांना हा शब्द परिचित आहे. अल्लाह म्हणजे ईश्वर, जो आपण साधारणतः जेव्हा ईश्वराची बद्दल आपण साधारणतः आपण बोलतो तेव्हा आपण या अवस्थेबद्दल जास्त करून बोलतो. आता तिसरा वेदांतामध्ये अनंत शब्द आहे, त्याला मिस्टिसिझम म्हणतात इन्फिनिट, आणि सुफिझम मध्ये म्हणतात ला महदूद. पुढे आहे निर्गुण, म्हणजे वेगवेगळ्या टर्म्स जे आहेत ईश्वराला संबोधलेला आहे किंवा ईश्वराबद्दलच्या वेगवेगळ्या पारिभाषिक ज्या शब्द आहेत. तर आपण म्हणतो निर्गुण निराकार, की ज्याला कुठलेही ऍट्रिब्यूट्स नाही आहेत, तर ह्याला मिस्टिक्स म्हणतात ऍट्रिब्यूट्स, आणि सुफिझम म्हणतात ला सिफत, निराकार, ज्याला कुठलाही आकार नाहीये, फॉर्मलेस. अशी ही ईश्वराच्या दुसऱ्या अवस्थेतली पहिली अवस्था ए. आणि नॅचरली बियॉन्ड स्टेटमध्येही तो ना निर्गुण असतो ना सगुण असतो असं सांगितलेलं आहे. तर याला सुफिझम मध्ये म्हणतात ला सूरत. पुढे सच्चित आनंद है ना. बाबांनी काय सांगितलं, जेव्हा कुठल्या सेंटरचं उद्घाटनला बाबांना बोलवलं तर बाबांनी त्यांच्या ऐवजी सांगितलं की माझा प्रतिनिधी मी पाठवतो, आणि बाबांनी भाऊ कल्चुरींना पाठवलं. तर भाऊ कल्चुरी म्हणे बाबा मी तिथे जाऊन काय बोलणार, काय बोलू. तर बाबा म्हणे जा जाऊन त्यांना सांग हे सच्चिदानंद परमानंद मेहर बाबा विद्यानंद. तो विज्ञान नाहीये, विद्या म्हणजे नॉलेज अशा अर्थाने ते आहे. एनिवे, तर सच्चित आनंद ज्याला आपण ईश्वराची ही एक अवस्था समजतो, तिथे म्हणजे काय, ईश्वराकडे काय आहे, अनंत शक्ती, अनंत ज्ञान, आणि अनंत आनंदलाच तो सच्चित आनंद शब्द. चित म्हणजे मन म्हणजे नॉलेज आलं. सत म्हणजे सत्य, म्हणजे तिथे पॉवर आले. तर मिस्टिक्स मध्ये त्याला पॉवर, नॉलेज आणि ब्लिस, शक्ती, आनंद आणि ज्ञान म्हटलेलं आहे. आणि सुफिझम मध्ये त्याला कुदरत, मारेफत आणि मुसारत असं म्हटलेलं आहे. पुढचं आहे विज्ञान भूमिका. आता ही कोणाच्या बाबतीत येते, आपण बघितलं की मॅन टू गॉड जेव्हा होतो, ईश्वर साक्षात्कारासाठी मनाचा नाश व्हायला पाहिजे, सगळे संस्कार संपायला पाहिजे आणि अहमचा मूलोच्छेद व्हायला पाहिजे. पण शरीर टिकून ठेवायचं तर संस्कारांची गरज आहे. म्हणून सद्गुरू जो आहे किंवा मॅन टू गॉड जो आहे तो विज्ञानी संस्कारांच्या आधारावर विज्ञानी जगतामध्ये आपलं कार्य करतो, आणि तो विज्ञानी भूमिकेत असतो, विज्ञान भूमिका. म्हणून त्याला विज्ञान भूमिका म्हटलंय. म्हणजे मॅन टू गॉडची ही ईश्वराची अवस्था आहे. त्याला रहस्यवादी म्हणतात रिम ऑफ मास्टरी, आणि सुफिझम म्हणतात आलम ई हहूत, ईश अर्श ई आला, अर्श ई आला पण म्हणतात, किंवा आलम ई हतूत म्हणतात. आणि आता त्यांच्या ज्या कव्वाली असतात, गझल्स असतात, त्याच्यामध्ये हे शब्द असतात. किंवा बाबांच्या पण हुमा गझल्स तुम्ही वाचाल तेव्हा आता हे शब्द कळले की तुम्हाला कळेल की किती गंभीर, गहन, खोल अर्थ आहे बाबांच्या गझला. खूप सुंदर आहे. ते सुरू करायचंय, काम मध्येच थांबलंय, करू आपण परत ते भजन ग्रुपवर. पुढचा शब्द आहे आत्मप्रतिष्ठापना किंवा सहज समाधी. आता हे आपण कसं वाचलं होतं चेतनेची उत्क्रांतीमध्ये, फना फिल्ला, फना बका भिल्ला. तेव्हा फनाभिका जी आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की तो स्वतःला ईश्वरामध्ये प्रतिष्ठापित करतो. आत्मप्रतिष्ठापना, गॉड रिअलायझेशन झालेलं आहे म्हणा. 7व्या भूमिकेतल्या दोन्ही अवस्था पार झालेला आहे. आता पुढे जायचं
तर ही आत्मप्रतिष्ठापनाची अवस्था आहे किंवा सहज समाधी आहे. त्याला काय म्हणतात? रहस्यवादी एस्टॅब्लिश्ड इन द लाईफ ऑफ गॉड. स्वतःला ईश्वराच्या जीवनात प्रतिष्ठापित करणं है ना. जसं प्राण प्रतिष्ठापना हे शब्द तुम्ही ऐकला असेल, तर इथे तो मनुष्य स्वतःला ईश्वरामध्ये, ईश्वराच्या जीवनात प्रतिष्ठापित करतो, स्थापित करतो. त्याला काय म्हटलेलं आहे सुफिझम मध्ये? बकाबिला. विज्ञान, पुढची आहे विज्ञान किंवा विज्ञान. आता विज्ञान भूमिका. आता हे आधी आपण विज्ञान भूमिका बघितला, आता इथे फक्त विज्ञान. त्याला रहस्यवादी म्हणतात हायेस्ट डिव्हाइन कॉन्शियसनेस, उच्चतम दैवी चेतना. ही कुठे असते? ईश्वर साक्षात्कार प्राप्त केल्यानंतर जी संस्कारित मर्यादित मानवी चेतना आहे ती दैवी चेतना बनते. म्हणजे तो विज्ञानी भूमिकेमध्ये जातो आणि तिथे अहदियत किंवा आलम ई लहूत असा त्याला सुफिझम मध्ये शब्द आहे. पुढे सगुण. तुझे सगुण म्हणू की निर्गुण रे. तुकारामाचा आहे ना अभंग? ज्ञानेश्वराचा, सॉरी है ना. ज्ञानेश्वरांचा अभंग सुंदर आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. का? कारण त्यांना कळलं होतं ईश्वर, ते तर सद्गुरू होते. सगुण त्याला रहस्यवादीमध्ये म्हटलंय क्वालिटीड, ते क्वालिफाईड, क्वालिटाईड. इंग्लिश पुस्तक घेऊन बसायला, इंग्लिश पुस्तक घेऊन बसायला पाहिजे. इथे त्याला सुफिझम मध्ये या सिफत म्हटलंय. पुढे साकार, म्हणजे ज्याला आकार आहे. स आकार म्हणजे साकार, म्हणजे मॅनिफेस्ट इन फॉर्म. त्याने शरीरामध्ये स्वतःला, हा जो अवतार होतो म्हणजे काय? तो निर्गुण निराकार असतो. तो ईश्वर स्वतःला सगुण साकार बनवतो, म्हणजे तो स्वतः रूप धारण करतो मनुष्याचं. त्याला सुफिझम मध्ये या सूरत म्हटलेलं आहे. पुढे ब्रह्मा, हा शब्द आपण फार कॉमनली वापरतो, ब्रह्म. त्याला रहस्यवादी म्हणतात इमेनेटर आणि सुफिझम म्हणतात आफ्रिदगार. पुढे शब्द आहे विष्णू, म्हणजे ब्रह्मा म्हणजे निर्माण करता. तर बाबांनी सांगितलं की प्रत्येक जीवाच्या भूमिकेत सुद्धा तो मनुष्य सुद्धा स्वतः ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही भूमिका कसा अदा करतो, कसा निभावतो, हेही आपण बघितलेले आहे की स्वतः आपण सृष्टी निर्माण करतो, तिचं पालन करतो आणि तिला नष्ट पण करतो. तर ईश्वराची पण ही सृष्टीची निर्माण करण्याच्या प्रक्रियेला त्याला म्हणून म्हटलेलं आहे रहस्यवाद्यांनी इमेनेटर आणि सुफिझमने आफिदगार. पुढे विष्णू म्हणजे पालन करता, त्याला म्हटलेलं आहे सस्टेनर आणि त्याला म्हटलेलं आहे सुफिझम मध्ये परवरदिगार, जी आपण परवरदिगार प्रार्थना म्हणतो. ओ परवरदिगार, द प्रिझर्वर अँड प्रोटेक्टर ऑफ ऑल, आहे की नाही, सगळ्याचं पालन करणारा आणि रक्षण करणारा. जर आपण प्रार्थनेच्या सुरुवातीलाच आपण त्यांना ह्या संबोधनाने संबोधतो की तुम्ही या सर्व सृष्टीचे पालन करता आणि रक्षण करते आहेत, तर पुन्हा वेळोवेळेला आपण पुन्हा काही प्रार्थना माझं रक्षण करा म्हणायची गरज आहे का? खरं तर. पुढे महेश, डिझॉल्वर, ज्याला आपण काय ब्रह्मा विष्णू महेश, त्यात डिझॉल्वर नाश करणारा. फनाकार, आता इथे नाश म्हणजे पुष्कळ गोष्टींचा नाश आहे. त्याच्यामध्ये आपण अगदी संस्कारांचा नाश पासून सृष्टीचा नाश पर्यंत, भासमय सृष्टीचा नाश होणं हाही त्याच्यामध्ये एक मोठा गर्भित अर्थ आहे. मनोभुवन, स्थूल जगत, सूक्ष्म जगत, मनोजगत हे जे आपण बघितलं आहे तेच मनोभुवन किंवा मनोजगत. आता ह्याच्यात कोण असतं? 5व्या आणि 6व्या भूमिकेतील साधक असतात. त्याला काय म्हणतात रहस्यवादी? मेंटल स्फेअर. आणि त्याला सुफिझम मध्ये म्हटलेलं आहे आलम ई जबरूत. आपण बघितलेलं आहे हे चार्टच्या माध्यमातून की मनोजगताला आलम ए जबृती असा शब्द आपण त्या चार्टमध्ये पाहिलेला तुम्हाला आठवत असेल. पुढे प्राणभुवन. आता हा चार्ट ऍक्च्युली फार दिसत नसेल, खाली जायला पाहिजे दुसऱ्या चार्टला. त्याला सटल स्फेअर म्हटलेला आहे किंवा सूक्ष्म जगत.
बाबांनी हे म्हटलेलं आहे की आधी सूक्ष्म जगत निर्माण झालं आणि नंतर स्थूल जगत निर्माण झालं. आणि स्वाभाविक आहे, प्राण जगत किंवा सूक्ष्म जगत हा स्थूल जगताचा प्राण आहे, त्याशिवाय स्थूल जगत अस्तित्वातच येणार नाही. तर हे जे प्राण भुवन आहे, सूक्ष्म जगत आहे, भूमिकांच्या दृष्टीतून बघितलं तर 1 ते 4 भूमिका याच्यामध्ये प्लेन्स येतात. म्हणून सटल स्फेअर त्याला म्हटलेलं आहे आलमी मलकुती या मलकूत. पुढे आहे अन्न भुवन म्हणजे स्थूल जगत, त्याला ग्रॉस स्फेअर म्हटलेलं आहे, आलमी नासूत किंवा नासूती म्हटलेला आहे. इथे मी 2 मिनिट वेळ घेते आणि हा चार्ट वाचवता यावा म्हणून मी थोडं त्याचे 2 तुकडे करून तो प्रेझेंट केलाय. तरी तुम्हाला वाचता येत नाही, दॅट आय एम सो सॉरी फॉर इट. 1 मिनिट. हा पहिला झाला, हा दुसरा झाला, हा दुसरा झाला. आता ह्याला थोडा मोठा करायला लागेल. हा कुठून मोठा होईल? अरे गेला असतात. गेला तो गेला. मला परत इथे जाऊन प्रेझेंट करावं लागेल. दुसरा एक प्रेझेंट करायचा प्रयत्न करते. बाकी बाबांची मर्जी. नाही, वर करते ना, त्याला खाली घेते. त्याला जरा आता हे झालेलं आहे ना, त्याला जरा खाली घेते. हा पहिलाच आहे नाही का. दुसरा चार्ट झाला. बरं असू दे, जो आहे तो लावते, वेळ नको घालायला. हा प्रत तोच आला का? ठीक आहे. हा रेकॉर्डिंग गेला नाही थोड्याच्यात, हे महत्वाचं. सॉरी. आता हा आपण कुठपर्यंत आलो? अन्नभुवन पर्यंत म्हणजे स्थूल जगत पर्यंत. त्याच्या खाली आहे उत्क्रांती, इव्होल्युशन. हे आपल्याला माहिती आहे की जीवात्मा आहे, चेतनेच्या उत्क्रांतीसाठी वेगवेगळ्या योनींमधून जो ईश्वराच्या जीवात्माच्या रूपात प्रवास चालतो, की त्याला म्हटलेलं आहे इर्तेका सुफिझम मध्ये. पुढे पुनर्जन्म आपल्या सगळ्यांना छान माहिती आहे, त्याच्याबद्दल बोलायलाच नको. मनुष्याच्या पुनर्जन्म अवस्थेतला ईश्वर, आणि ती कोणती 6वी अवस्था आहे ईश्वराची, की मनुष्याच्या पुनर्जन्म अवस्थेतला ईश्वर. पुनर्जन्म त्याला रिइन्कर्नेशन म्हणतात आणि सुफिझम मध्ये त्याला रिजात किंवा आवागमन म्हणतात. पुढे आहे भूमिका किंवा प्लेन्स नाही का. 7 प्लेन मधून प्रवास होतो, त्याला प्लेन्स म्हणतात आणि सुफिझम मध्ये त्याला आसमान म्हणतात. आपण हेही बघितलं की प्रत्येक भूमिकेचं एक आसमान असतं. पुढे आत्मा, त्याला काय म्हणतात? सोल, आणि सुफिझम मध्ये म्हणतात जान किंवा रूह ना, रूह या जान. पुढे जीवात्मा, त्याला म्हटलेलं आहे एम्बोडाइड सोल, आणि त्याला म्हटलंय जान इज मी, म्हणजे ती ईश्वराची 4थी अवस्था आहे. त्यानंतर मानव, त्याला म्हटलंय ह्युमन, त्याला इन्सान म्हणतात. पुढे योगी किंवा साधक, त्याला ऍस्पायरंट म्हणतात, आणि सुफिझम मध्ये त्याला रेहरव म्हणतात, की जो साधक आहे त्याला रेहरव म्हणतात. ह्याच्यावरती मध्यंतरी बरीच उलटसुलट आणि चुकीची चर्चा चालू होती, तेव्हा आता लक्षात ठेवायचं फक्त साधव म्हणजे रेहरव. साधू ऍडव्हान्स सोल, त्याला म्हणतात मुतवस्सित, महात्मा ग्रेट सोल, अख्यार, महापुरुष सेंट, अवरार वली, सत्पुरुष. पहा, बाबा सांगू इच्छितात आपल्याकडे फार लिबरली साधू, संत, पुरुष, महात्मा, महापुरुष हे शब्द फार लिबरली वापरण्यात येतात. त्याचा अर्थ गांभीर्यानं न समजून घेता. तर बाबा ह्या सगळ्यातला फरक बाबांनी छान समजावून सांगितलेला आहे.
आपण तो यापूर्वी 8ही प्रकरणातून वेळोवेळेला वाचलेला पण आहे. आणि इथे प्रामुख्याने बाबांनी समजावून सांगितलं की त्यात फरक आहे. महात्मा झालं, महापुरुष सेंट अब्रार वली, सत्पुरुष ॲडेप्ट पिलग्रिम. तर तो अजून साधक आहे, म्हणजे आध्यात्मिक पथावर आहे, म्हणून त्याला पिलग्रिम म्हटलेलं आहे. अफराद पीर, मनोनाश, अनिहिलेशन ऑफ माइंड, निर्वाण, ही निर्वाण स्थिती आहे, निर्वाण समाधी, निर्वाण स्थिती. आणि त्याला रहस्यवादी अनिहिलेशन ऑफ माइंड. जेव्हा मन जातं तेव्हा मन त्याच्याबरोबर सगळा लवाजमा घेऊन जातं. आणि त्याचा लवाजमा म्हणजे काय? इच्छा, वासना, सगळे षडरिपू, अहंकार, सगळं. अहंकार नष्ट होत नाही, तो खोटा अहम खऱ्या स्वयंमध्ये तब्दील होतो, बदलतो. त्याला मूलोच्छेद हा सुंदर शब्द सिडीने वापरलेला आहे. मन मात्र कधी तब्दील होत नाही, मनाचा फक्त नाशच व्हायला पाहिजे. तर ही मनोनाशाची अवस्था, त्याला अनिहिलेशन ऑफ माइंड म्हणजेच इंटू ब्रॅकेट सेल्फ दिलं. म्हणजे जेव्हा मनाचा नाश होईल तेव्हा खोटा स्वयं जाईल आणि खरा स्वयं, खरा स्व म्हणजे ईश्वर, म्हणून सेल्फ म्हटलेलं आहे त्याला, त्याची तिथे स्थापना होईल. म्हणून त्याला म्हटलेलं आहे सुफिझम मध्ये फना किंवा अंतिम, म्हणजे 7वी भूमिका. पुढे निर्विकल्प, त्याला म्हटलंय निर्विकल्प समाधी. आपण निर्विकल्प समाधी, निर्वाण समाधी, मुक्तीचे प्रकार हे आपण बघितले. तर इथे निर्विकल्पला त्यांनी म्हटलेलं आहे वननेस विथ गॉड. ही बिकम्स वन विथ गॉड, म्हणजेच गॉड रिअलायझेशन, म्हणजेच 7व्या भूमिकेतली दुसरी अवस्था. त्याला म्हटलंय फनाफिला. हे सगळ्यांचं अंतिम उद्दिष्ट आहे, पण ते पूर्णत्व नाही असं बाबा सांगतात. गॉड रिअलायझेशन म्हणजे निर्विकल्प समाधी आणि फना म्हणजे निर्वाण समाधी. हे आपण त्यावेळेला दोन्हीतला फरक समजून घेतलेला आहे. तर निर्विकल्प समाधी म्हणजेच फनाफिला, म्हणजेच गॉड रिअलायझेशन, म्हणजेच वननेस विथ गॉड, वननेस विथ गॉड. ब्रह्मीभूत, आता हा शब्द सगळ्यांना छान माहिती झालेला आहे ना. ब्रह्मीभूतला काय म्हटलं असेल सुफिझम मध्ये? मझूब म्हटलं असेल ना. आपल्याला माहितीये मझूब, की ज्याला ईश्वर साक्षात्कार झालाय पण स्वतःचा आणि सृष्टीचं भान नाही, तर त्याला रहस्यवादी म्हणतात द डिव्हाइनली ऍब्सॉर्ब्ड. दैवीरित्या तो ईश्वरात एकरूप झालेला आहे. ईश्वर साक्षात्कार मिळाला पण तो त्या दैवी आनंदात इतका मशगूल आहे की त्याला काही भान नाहीये. म्हणजे ब्रह्मीभूत झालाय, डिव्हाइनली ऍब्सॉर्ब झालाय, आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे मजूब ए कामिल. तुरिया अवस्था, हे पण आपण बघितलं की तो संधिस्थान आहे, अजून इकडे ना तिकडे संधिस्थान, दिव्य संधिस्थानी. त्याला म्हटलंय डिव्हाइन जंक्शन. आणि त्याला सुफिझम मध्ये फना मा अलबका किंवा मुकाम ई फुर्तत हे आपण चेतनेची उत्क्रांतीमध्ये बघितलेलं आहे. परमहंस है ना, रामकृष्ण परमहंस म्हणतात ना, त्याला काय म्हटलेलं आहे? रहस्यवादी म्हणतात डिव्हाइन सुपरमॅन, दैवी डिव्हाइन सुपरमॅन. आणि त्याला सुफिझम मध्ये म्हटलेलं आहे मझूब सलीक किंवा सलीक मझूब. सगळेच परमहंस होत नाही. परम म्हणजे दिव्य, उच्च, त्याच्याही पुढे अशी ती अवस्था. जीवन मुक्त, आपण हे मुक्तीचे 4 प्रकारमध्ये बघितलेलं आहे. लिबरेटेड इन्कर्नेट, आणि त्याला म्हटलेलं आहे की जी सामान्य मुक्ती आहे, की आता त्याच्यात पुन्हा 6व्या भूमिकेच्या नंतर ज्याने देह टाकला तो आपोआपच मुक्त होतो वगैरे. लिबरेटेड इन्कर्नेट, त्याला सुफिझम म्हटले आझाद ई मुतलक. पुढे सद्गुरू है ना, सद्गुरू किंवा परफेक्ट मास्टर, त्याला मॅन टू गॉड, मॅन गॉड म्हटले. आणि सुफिझम मध्ये त्याला म्हटलंय कुतुब. बऱ्याचदा लोक ह्याच्यावर वाद घालतात की कुतुब म्हणजे इन्चार्ज वगैरे वगैरे, सलुकीय कुतुब हा शब्द आहे. ज्याला आपण सद्गुरू म्हणतो त्याला सुफिझम वाले कुतुब म्हणतात. एम्परर जेव्हा शब्द वापरतात तेव्हा त्याचा अर्थ वेगळा होतो. अवतार, हे तर आपल्याला सगळ्यांना समजून सांगायची गरजच नाही. गॉड मॅन, आणि त्याला सुफिझम म्हटलंय साहेबे जमा,
एक गझल आहे साहेबे जमाची. आता आपण काय करू की इथे पुढे एक मी हा प्रेझेंटेशन थांबवून पुढचा जो चार्ट आहे तो प्रेझेंट करते. तो कदाचित तुम्हाला ह्यातली हात माझे पानं खराब होते म्हणून मी केतकीला सांगितलं खरं होतं, पण हरकत नाही है ना. तर हा एक चार्ट आपण पण एवढा मोठा केला की मग त्याचा बराचसा भाग जातोय बरं का. म्हणून मी ही पण त्याची दुसरी अवस्था आहे चार्टची. ही पहिली आहे, ही पहिली आहे. हे दिसतंय ना. आता आपलं आज तसं जास्त होणार नाही, एवढंच करूया. ठीक आहे. तर मी ही एक चार्ट आता प्रेझेंट करते. जो चार्ट मध्ये दिलाय तो चार्ट प्रेझेंट करते. स्टार्ट प्रेझेंटेशन. बाबा तू बंद होऊ नको रेकॉर्डिंग. जरी आमची श्वेतांबरी करते ती चांगलीच गोष्ट आहे, पण एकाला दोन बरे. जय बाबा. हा जमलं. ह्याच्यामध्ये कधी कधी रेकॉर्डिंगही खराब होतं. श्वेतांबरी तुझं रेकॉर्डिंग चालू ठेव. आता आपण बाबांनी दिलेलं हे थँक्यू प्रकरण वाचायला सुरुवात करू. कारण हा चार्ट वाचू पण शकतो आपण की हे समोर जे पूर्ण मोठा अर्धगोल आहे ते ईश्वराचे परात्पर अवस्था, जसं आपण बियॉन्ड गॉड स्टेट मूळ अवस्था आहे. आणि दुसरी जी ईश्वराची अवस्था आहे मी इथे दाखवते बघा, तुम्हाला बघायचं तर ह्या ॲरोनी. ही दुसरी अवस्था ईश्वराची. ईश्वर म्हणून जो आपण म्हणतो ईश्वराची, मग त्यातली ही ए बी आणि सी अशा 3 अवस्था आहे. ही परा अवस्था आहे, जी परात्परच्या नेमकी खाली आहे ती परा अवस्था आहे, बियॉन्ड गॉड. आणि ही बियॉन्ड गॉड आहे वरची. तर ही बियॉन्ड गॉड म्हणजे दुसऱ्या अवस्थेतली पहिली अवस्था, जिथे अमर्याद आहे, तो निर्गुण निराकार अजूनही आहे. आणि ही बी जी अवस्था आहे तिथे अमर्याद शक्ती आनंद ज्ञानवाली जी ईश्वराची अवस्था आहे, पण तिथेही तो निर्गुण निराकार आहे. आणि दुसऱ्या अवस्थेतले हे उजवीकडचा गोल जो आहे मी ॲरोने दाखवत आहे, ती सी अवस्था. तिथेही अनंत शक्ती अनंत ज्ञान आहे, पण कसा आहे तो अभिव्यक्त आहे, सगुण साकार आहे, असा तो ईश्वर आहे. आणि इथे खाली मोठा जो गोल दिलाय तो अर्धवट दिसत असेल आता तुम्हाला रंगीबेरंगी, ती ईश्वराची तिसरी अवस्था आहे. ती कोणती? ब्रह्मा विष्णू महेश किंवा कर्ता हरता धरता मधली ती अवस्था आहे. पण सध्या आपण या 3 अवस्था ठोक आज समजून घेऊ. पुढच्या वेळेस पाहिजे तर परत रिपीट करू, अजून थोडं चार्टला व्यवस्थित करून. तुम्हाला जर वाचता येत असेल तर बघा, किंवा पुस्तक काढून नक्की वाचा. सध्या आता आपण वाचन सुरू करूया यावरचं. थोडं तिथे घ्या टेबल, म्हणजे तुमचा आवाज यायला पाहिजे रेकॉर्डिंगला. या मानचित्रावर एक विहंगम दृष्टिक्षेप टाकला तर आपल्याला असे आढळेल की ते खरोखरच परमात्म्याच्या मनुष्य म्हणून इन्सान जीवात्मा निम्नतम बिंदूपर्यंत अवनतीच्या अधोगामी प्रवासाचे व त्याच्या पथ ऊर्ध्वगामी प्रवासाचे चित्रण आहे. हा, आता हा चार्ट म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर तो इतक्या उच्च अवस्थेतला ईश्वर खाली आमच्यासाठी येतो. अधोगमन म्हणजे खाली येतो. तर त्याच्या अत्यंत नीच म्हणजे नीचतम खालच्यातल्या खालच्या अवस्थेला तो जातो. उच्च अति उच्च अवस्थेतला ईश्वर अति खालच्या अवस्थेत जाऊन त्या अवस्थेतून पुन्हा प्रगत होत होत स्वतः पुन्हा ती आपली मूळ अवस्था प्राप्त होतो, ईश्वर अवस्था. या सगळ्याचा प्रवास, या प्रवासाचं वर्णन म्हणजे हा सुंदर चार्ट आहे. चेतनेच्या भूमिकांच्या अभिव्यक्तीत पासून परत मूळ उगमस्थानापर्यंत प्रथम दिव्यत्वात निमग्न मजूम कामिल म्हणून तो शेवटी सद्गुरू इन्साने कामिल शिवात्मा म्हणून ईश्वराच्या 10 अवस्था या आध्यात्मिक यात्रेतील प्रमुख स्थिती आहेत. अशी यात्रा की ज्यास अचेत ईश्वर सचेत मनुष्य होतो सचेत ईश्वर होण्यासाठी. आता चेतनेच्या भूमिकांच्या अभिव्यक्तीपासून वेगवेगळ्या भूमिकेत चेतना कशी अभिव्यक्त होते, पुन्हा आपल्या मूळ उगम स्थानापर्यंत म्हणजे जिथून तो ईश्वर आला. सृष्टीची कुठून आली? सगळी सृष्टी ईश्वरातून आली. मग ईश्वराच्या स्वतःच्या अवस्थेपर्यंत त्याचा
प्रथम दिव्यत्वात निमग्न मजहूब, म्हणजे जे दिव्य दैवी चेतनेमधला स्वतःचं येणे सृष्टीचं भान नसलेला मजहूब म्हणजे अनंत आनंदात डुंबत आहे, त्याला सृष्टीचं भान नाही, ज्याला बेभान भगवान म्हटलेलं आहे टिफिन लेक्चरमध्ये. अशा मजहूबे कामिल म्हणजे मजहूब किंवा ब्रह्मीभूत अशा अवस्थेपासून शेवटी तो काय बनतो? सद्गुरू, मॅन टू गॉड, पूर्ण पुरुष, किंवा त्याला काय म्हटलेलं आहे सुफिझम मध्ये कुतुब, ह्या अवस्थेपर्यंत. आणि शेवटी त्याला आपण काय म्हणतोय? इन्सान ए कामिल म्हटलेलं आहे इथे, किंवा आपण शिवात्मा म्हणतो. बऱ्याच वेळेला शिवात्मा शब्द चुकून परमात्म्यासाठी सुद्धा काही ठिकाणी वापरला गेलेला आहे. मागच्या वेळेस गांगडे सरांची आहेत ना, गांगडे सर, ही चर्चा झाली होती की तिथे खरा तो शिवात्मा नाही, जीवात्मा शब्द हवा, परमात्मा शब्द हवा. म्हणजे आत्म्याचा प्रवास कसा असतो? जीवात्मा, मग परमात्मा, म्हणजे ती जी ईश्वर अवस्था अवस्था, आणि मग शिवात्मा म्हणजे बकाबिला अवस्था किंवा सद्गुरू अवस्था किंवा मॅन टू गॉड अवस्था किंवा साहेबे जमा तर सद्गुरूला म्हटलेलं आहे. आता इथे त्याला इन्सान ए कामिल म्हटलेलं आहे आणि मॅन टू गॉडला कुतुब म्हटलेलं आहे. कुतुब म्हणजे शिवात्मा. इथपर्यंत त्याचा सगळा जो प्रवास आहे तो प्रवास तो कसा हे या चार्टमध्ये दाखवलेला आहे. जरी हे झालं ना ईश्वराच्या ह्या ज्या 10 अवस्था आहेत. मग ईश्वराच्या 10 अवस्था म्हणजे काय? ह्या सगळ्या अवस्थांमध्ये सुद्धा ईश्वरच आहे, त्या ईश्वराच्याच या अवस्था आहेत हे समजायला पाहिजे. ह्या 10 अवस्था ही एक यात्रा आहे ईश्वराची, आध्यात्मिक यात्रा आहे. त्यातली प्रमुख स्थिती कशी आहे? अशी यात्रा की ज्याच्यामध्ये हा अचेत ईश्वर, अनकॉन्शियस गॉड, की ज्याला भान नाही आहे, तो असा ईश्वर मनुष्य होतो परत ईश्वर होण्याचा. अशा ईश्वराची यात्रा की जो अचेत आहे, अनकॉन्शियस आहे, त्याला चेतना नाही, जाणीव. मागे तुम्ही विचारलं होतं चेतना म्हणजे काय? जाणीव नाही, भान नाही की मी ईश्वर आहे. अशा ईश्वराचा तिथपासूनचा प्रवास पुन्हा मनुष्य होण्यासाठी, मनुष्य होऊन पुन्हा परमात्मा होण्यासाठीचा हा प्रवास आहे. जरी ईश्वराच्या ह्या अवस्था बाह्यतः एकमेकांपासून अलग चित्र केल्या असल्या तरी परिणामतः त्या एकाच ईश्वराचे 10 पैलू आहेत, जो एक आहे व नेहमी एक राहील. किती सुंदर आहे, फार महत्वाचं आहे. आता बाह्यतः आपल्याला वाटतं हा वेगळं आहे, हे वेगळं आहे, ते वेगळं आहे. हे वेगळं नाही, सगळं एकच आहे. ईश्वर एकच आहे. हे सगळे त्या ईश्वराचे ऍट्रिब्यूट्स आहेत, पैलू आहेत. तोच ईश्वर परापर ईश्वर आहे, तोच ईश्वर पर ईश्वर आहे, म्हणजे परमात्मा आहे, परब्रह्म आहे. तोच गॉड आहे, तोच गॉड आहे. तोच ब्रह्मा विष्णू. लोक म्हणतात ब्रह्मा विष्णू महेश वेगळे देव आहेत का? नाही, ईश्वर एकच आहे. त्याच ईश्वराचे हे अनंत पैलू आहेत. मग ते किडा मुंगी पासून दगडापासून ते पुन्हा बियॉन्ड गॉड स्टेट पर्यंत हे सगळे त्या एका ईश्वराचे पैलू आहेत. हा दिसताना बाहेर जरी वेगळा वाटला तरी हा ईश्वर एकच आहे. हे सगळे त्याचे पैलू आहेत. तो ईश्वर एकच होता आणि एकच नेहमीसाठी राहिला. परमात्म्याचे अवतरण व आरोहण हे केवळ कल्पनेत आहे व कल्पना करणे थांबले की व्यक्तिगत आत्म्याला पूर्ण जाणीवेसह अनुभव येतो. केवळ ईश्वराचेच अस्तित्व आहे व इतर कोणतीही वस्तू व सर्व वस्तू ज्या अस्तित्वात आहेत असे दिसते त्यांच्या छाया आहेत. प्रत्यक्ष ईश्वर अवतरत पण नाही, म्हणजे ईश्वर एवढा उच्च अवस्थेतून खाली येतो, खालच्या अवस्थेतून वर जातो. हे प्रत्यक्षामध्ये त्याचं अवरोहण पण नाही, आरोहण पण नाही, अवतरण पण काहीच नाहीये. हे सगळा जो खेळ आहे तो कल्पनेचा खेळ आहे. आपण मागच्या वेळेस इमॅजिनेशन अँड नॉलेज हे द पाथ ऑफ लव्ह मध्ये वाचायला आहे. हा सगळा खेळ कल्पनेचा आहे. एकदा ही कल्पना करणं थांबलं
कल्पना करणं कधी थांबेल? जेव्हा मन जाईल, म्हणजेच मनाचा नाश. मग व्यक्तिगत लेव्हलवर जेव्हा ही कल्पना करणं थांबेल तेव्हा जाणीव पूर्ण होईल, म्हणजे चेतना पूर्ण होईल. मग ती संस्कारित चेतना नसेल, ती मानवी चेतना नसेल, ती दैवी चेतना असेल. आणि असं कल्पना करणं थांबलं की मग त्याला अनुभव येईल की अरे केवळ आणि केवळ फक्त ईश्वरच अस्तित्वात आहे, इतर काहीही अस्तित्वात नाही. हे जीवन, हे जग भ्रममय भासमय आहे, तो झिरो आहे, काहीही नाही. जसं स्वप्नाला आधार नसतो तसं हे जीवन, हे जग म्हणजे ईश्वराचं दैवी स्वप्न आहे. आणि ईश्वर स्वतःच तुमच्या आमच्या सगळ्या भूमिका, इंदुताई, विजय, राजेंद्र कोटकर या सगळ्या भूमिका तो ईश्वरच त्याच्या स्वप्नात पार पाडतो. याला स्वप्नाशिवाय व्यवहार नाही. हे कधी त्याला कळतं? त्याचा कल्पनेचा खेळ थांबल्यावर त्या व्यक्तिगत लेवलवर त्याला कळतं की ईश्वराचंच केवळ अस्तित्व आहे, इतर कोणतीही वस्तू आणि सगळ्या वस्तू ज्या अस्तित्वात आहेत असं दिसतं त्या केवळ त्या ईश्वराच्या छाया. आणि बाबांनी मध्ये लिहिलंय की ही छायेची उपछाया आहे. छाया सुद्धा नाही, ही सृष्टी ही त्या ईश्वराची उपछाया आहे. मेहर बाबांचे आध्यात्मिक गूढ ज्ञान निसंदिग्धपणे सारूप्यवादाचा सिद्धांत, आयडेंटिसिझम, चहल बाजू व अद्वैतवादाचा सिद्धांत या दोन्हीचे समर्थन करतो. मेहर बाबांच्या ईश्वरांच्या 10 अवस्था मानचित्रात हे स्पष्ट केले आहे की केवळ ईश्वरच वेगळी भूमिका वठवतो. सत्य व काल्पनिक, प्रारंभ ईश्वर आहे व शेवट ईश्वर आहे. मधल्या स्थिती ईश्वराशिवाय दुसऱ्या असू शकत नाहीत. आता हे फार महत्वाचं आहे. इथे वेगवेगळे मतप्रवाह असतात. कुणी सांगतं की ईश्वर एकच आहे की नाही, त्या कुणी सांगतं की ह्या ईश्वराची सगळी रूप आहेत, सारूप्यवादाचा सिद्धांत. म्हणून त्यांनी सांगितलंय की बाबांचं जे आध्यात्मिक गूढज्ञान आहे ते निसंदिग्धपणे, निशंकपणे हा सारूप्यवादाचा, आयडेंटिटीचा किंवा त्याला सुफिझम मध्ये वजूद म्हणतात की त्याच्यासारखा तो. आणि हे 3 मतप्रवाह मागे एका प्रकरणात आपण बघितले की जिथे ईश्वराचं त्याला मूल म्हटलेलं आहे, की तिथे ईश्वरासारखा दुसरा म्हटलेला आहे, की तिथे तो ईश्वर वेदांतामध्ये जसं म्हटलं की ईश्वर एकच आहे. असे वेगवेगळे मतप्रवाह आहेत. परंतु बाबा ह्या सगळ्यांचं समर्थन करतात. अद्वैतवादाचा सिद्धांत, सारूप्यवादाचा सिद्धांत दोन्हीचंही समर्थन बाबा ह्या चार्टद्वारे करतात. ही मोठी गोष्ट. सारूप्यवाद आणि अद्वैत सिद्धांत, जो वेदांतामध्ये अद्वैत सांगितलं, द्वैत नाही, द्वंद्व नाही, केवळ एकच. ह्या आता तुम्ही म्हणाल की हे दोन्ही गोष्टी एका चार्टद्वारे कशा समजावून सांगितल्या? की ईश्वर अंतिमतः एकच आहे. हे जे वाटतंय ही कल्पना आहे, म्हणजे अद्वैतवादाचा सिद्धांत झाला. आता सारूप्यवादाचा सिद्धांत बाबा कसा इथे स्पष्ट करतात? या प्रत्येक रूपांमधून तोच ईश्वर प्रवास करतो. हे सगळे रूप जे आहेत ह्या सगळ्या अवस्थांमधून या त्याच ईश्वरा, तो जो एकच ईश्वर आहे, ज्याचं केवळ अस्तित्व आहे, त्याच ईश्वराचा हा प्रवास आहे. तो मग बुद्धिमानातला ईश्वर असेल, तो उत्क्रांतीमधला ईश्वर असेल, तो विविध योनींमधला ईश्वर असेल, तो विविध भूमिकांमधला ईश्वर असेल, शेवटी ईश्वर एकच आहे. त्याच्याच या सगळ्या अवस्था आहेत, त्याचीच ही सगळी रूपं आहेत. जेव्हा आपण ही त्याचीच सगळी रूपं म्हणतो आणि खरं अस्तित्व एकच आहे आणि हा केवळ त्याचा प्रवास आहे असं जेव्हा म्हटलं जातं, तेव्हा आपोआपच सारूप्यवादाचा सिद्धांताला बळकटी दिल्यासारखं होतं. त्याच वेळेला अद्वैतवादाचा सिद्धांत हे इतकं सुंदर आहे आणि इतकं महत्वाचं आहे. ज्यांचा चौदा भाऊ त्याचाही अभ्यास आहे त्यांना हे लगेच जाणवेल. जसं कांबळे सर आहे, देशपांडे भाऊ आहे, त्यांना हे लक्षात आलंच असेल इथे की ह्या दोन्ही गोष्टींचं बाबा ह्या दोन्ही सिद्धांताचं इथे समर्थन करतात. आणि हे जे ईश्वराच्या 10 अवस्था हा जो चार आहे, अत्यंत
अत्यंत महत्वाचा हा जो चार्ट आहे त्याच्यात हे स्पष्ट केलेलं आहे की या सगळ्या भूमिका ज्या आता आपण बघितल्या, मुद्दाम आधी तो चार्ट आपण वाचणार. ते सगुण असो, निर्गुण असो, निराकार असो, ब्रह्मीभूत असो, ब्रह्म असू दे, मधु असू दे, वरा असू दे, सद्गुरू असू दे, हेतू असू दे, संत असू दे, महात्मा असू दे, सगळ्या अवस्था कोण वठवतो ह्या भूमिका? ईश्वरच वठवतो. ही महत्वाची गोष्ट बाबा इथे सांगतात. म्हणून त्या ईश्वराच्या 10 अवस्था आहेत. त्या सगळ्यांच्या मार्फत ईश्वर त्या स्वतःच्या भूमिका वठवतो. म्हणजे या 10 ईश्वराच्या अवस्था आहेत. मग ते सत्य असू दे, ईश्वर मध्ये सत्य, किंवा काल्पनिक असू दे, म्हणजे योनींमधला, विविध योनींमधला, उत्क्रांतीच्या मार्गातला, पुनर्जन्मांमधला मनुष्य असू दे, ह्या सगळं सत्य असू दे, काल्पनिक असू दे, सगळं ईश्वर आहे. सुरुवात पण ईश्वर आहे, शेवट पण ईश्वर आहे. सुरुवात कुठून झाली? परात्पर परब्रह्म, बियॉन्ड गॉड स्टेट पासून झाली. आणि शेवट कुठे झाला? ईश्वरातच झाला. पुन्हा मनुष्य जेव्हा सचेतता जाणीवपूर्वक जाणतो की मी ईश्वर होतो आहे आणि राहील, म्हणजे तो पुन्हा ईश्वरत्वाला गेला. म्हणजे हा प्रवास कुठून झाला? ईश्वरापासून. संपला कुठे? ईश्वरापर्यंत. म्हणून एव्हरीथिंग मध्ये तो जो चॅप्टर आहे, जर्नी विदाउट जर्नी, तो कुठेही गेला नाही. तो ईश्वर स्वतः आहे आणि राहील. त्याला कळतं की अरे आतापर्यंत मी जे समजत होतो, माझे एवढे जन्ममृत्यू झाले, ते जन्ममृत्यू नव्हते, माझे एवढे कुटुंब झाले, हे सगळं एक स्वप्न होतं. ईश्वरच होतो आहे आणि राहणार. म्हणजे त्याने यात्रा केली, यात्रा न करता यात्रा केली. तो कुठे गेला का? दुसऱ्या स्थानी. तो ईश्वर होता, ईश्वरच राहिला. म्हणून मधली स्थिती जी आहे ती जी मधली स्थिती आहे, मग ती विविध योनींमध्ये असेल, भूमिकांमधली असेल, फणा असेल, फणापिला असेल, बकापिला असेल, हे ईश्वराशिवाय दुसरं काहीही नाही. तिथेही ईश्वरच आहे. आणि म्हणूनच आपण म्हणतो की चराचरात जवी स्थळी काष्ठी पाषाणी ईश्वरच भरलेला आहे. हे जे आपण म्हणतो लहानपणापासून ऐकत आलो, त्याला एवढा मोठा गहन अर्थ त्याच्या मागे आहे. ठीक आहे काय? ह्या मधल्या एक अवस्था ईश्वराशिवाय दुसऱ्या अवस्था असू शकत नाही. इस्लाम देवताशास्त्राचे आध्यात्मिक वचन हुबल अव्वल, हुबल अखीर, हुबल जहीर, हुबल बतीन, जो आदि आहे तो अंती आहे, तो बाह्य आहे तो आंतरिक आहे, असे आहे. तद्दूरे तद्वंतिके तदंतरस्य सर्वस्य तदुसर्वस्य बाह्यतः. ईशा उपनिषद गुलशन रागामध्ये मौलाना शमीस्तर यांनी म्हटले आहे, घर अंदर आमाद अव्वल हम बिदरशुद, घर के दरबार दर बदरशुद. तो ज्या द्वारातून प्रथम बाहेर आला तेथे तो परत होतो, जरी त्याच्या प्रवासात तो दारोदारी गेला. आता आपण मेहर बाबांनी स्पष्ट केलेल्या ईश्वराच्या या 10 अवस्थांपैकी प्रत्येकाचे थोडक्यात वर्णन करतो. आता खूप छान इथे एक दोहा दिलेला आहे. पुढे बाबा सांगतात, इस्लाम देवता शास्त्राचे आध्यात्मिक वचन. इस्लाम मध्ये एक वचन आहे, मला वाटतं ते जे नमाज पडतात तेव्हा ते हे बोलतात, असं माझा समज आहे. चुकीचं असेल, बरोबर असेल माहित नाही. आणि हे आपल्या बऱ्याच गझलमध्ये पण आपण ऐकतो. तिथे काय म्हटलं? हुवल अव्वल हुवल आखिर, हुवल मैं ही अंत हूँ, मैं ही आखिर हूँ, मैं ही शुरू हूँ. अगदी आता इकडे आपण हुवल हा शब्द याच्यामध्ये बघितला होता बाबा, है ना. इथे जेव्हा आपण हे सगळे शब्द बघितले त्याच्यामध्ये हा शब्द आपण बघितला होता. हुवल अव्वल हुवल आखिर, हुवल जाहिर हुवल बातिन. म्हणजे काय आहे? जो आदी आहे, अंत आहे, तो बाह्य आहे, आंतरिक आहे, सर्वत्र तोच आहे. सुरुवात, शेवट, आत, बाहेर, सगळीकडे तो आहे. सुंदर आहे. हुवल अव्वल हुवल आखिर, हुवल जाहिर हुवल बातिन. असे आहे की जो सर्वत्र आहे. तद दूरे, त्याला आपल्याकडे काय म्हटलेलं आहे संस्कृत मध्ये, तद दूरे तद्वंतिके तदंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य. सर्वस्यास्य म्हणजे सर्वांचं, बाह्यतः, जो बाह्यतः दिसतो. ईश उपनिषदामधलं हे त्याने इथे कोट केलेलं आहे.
आता गुलशन ये राजमध्ये सुद्धा मौलाना शफीस्तरी यांनी म्हटलेलं आहे. अच्छा तुम्ही हे वाचा, त्याचा अर्थ वाचूया की तो ज्या दारातून बाहेर प्रथम आला तिथेच तो परत. कुठून आला? ईश्वरातून आला. सृष्टी कुठून निर्माण झाली? ईश्वरातून सगळं बाहेर आलं. माया कुठून आली? आपण क्रिएशन अँड कॉजेस मध्ये छान समजून घेतलं, त्यामुळे आता याच्यात ते आपल्याला समजायला अडचण चढणार नाही, कुठला भ्रम राहणार नाही, कुठली भ्रांती किंवा शंका राहणार नाही. ती जी लहर आली आणि त्या अगदी सूक्ष्मातील सूक्ष्म बिंदू, ज्याला आपण उत्पत्ती बिंदू म्हणतो, सृष्टीचा बिंदू म्हणतो, ओम पॉइंट म्हणतो, तिथून सृष्टी निर्माण झाली. म्हणजे ती आली कुठून? ईश्वरातून. माया कुठून आली? त्यातूनच बाहेर आली. म्हणून त्यांनी जे म्हटलंय की ज्या दारातून तो प्रथम बाहेर आला तिथेच तो परत होतो, आणि म्हणूनच त्याला जर्निंग विदाउट जर्नी म्हटलेलं आहे. हे जे प्रकरण आहे एव्हरीथिंग अँड नथिंग मधलं, जरी त्याच्या प्रवासात तो दारोदारी गेला. आता हा जो त्याचा प्रवास आहे, यात्रा आहे, दारोदारी गेला म्हणजे गॅसेस, पाणी, हवा, वायू, पाषाण, धातू, वनस्पती, किडा, मुंगी, जलचर, पक्षी, प्राणी, मनुष्य असा जरी तो प्रवास केला तरी शेवटी तो कुठे जातो? पुन्हा ईश्वरत्वातच जातात. प्रवास कुठून झाला? ईश्वरापासूनच झाला. आता हे बघितल्यानंतर बाबांनी ह्या ज्या 10 अवस्था स्पष्ट केलेल्या आहेत, मेहर बाबांनी स्पष्ट केलेल्या ईश्वराच्या ह्या 10 अवस्थापैकी प्रत्येक अवस्थेचं थोडक्यात वर्णन करू असं म्हटले. ते आपण बघूया. आता वाचायला सुरुवात करू. आता मला आठवलं, दादांनी ह्याचं पण नोट्स काढलेला आहे. माझ्या वडिलांनी याच्या नोट्स काढल्या होत्या. आता तर नाही, पण पुढच्या वेळेला मी जर विसरले तर तुमच्याकडे कोणीतरी मला आठवण करून द्या. फाईल आहे, फाईल आहे, ती आता बघू आपण. त्यांनी काय आणले त्यांना अजून काही आपल्याला कळेल. कारण मला आठवतं की बाळनाथून मी दादांकडे दिलं होतं की ह्याचं तुम्ही भाषांतर करून द्या, आणि तीच ती फाईल आहे. पुढे ईश्वराची ही अवस्था 1, ईश्वर परात्पर अवस्थे. ईश्वराची ही अवस्था इतकी पारलौकिक आहे की त्याची खरे पाहिले असता काहीच कल्पना करता येणे शक्य नाही. ही अद्या पवित्र व निष्कलंक आहे व तिला अन्यपणाची छटा नाही. सर्व गूढ ज्ञानाचे हे गुण निर्गुण नाही व सगुण नाही. या क्षेत्रात विचार, अनुमान, विवेक आणि आकलन यांचे पंख डुळे व निरुपयोगी आहेत. खूप छान सुंदर वर्णन इथे, अगदी प्रेमरूप वर्णन केलेलं आहे. कितीही परात्पर अवस्था, बियॉन्ड गॉड स्टेट अशी आहे की आपल्याला ती कधीच समजून घेता येणार नाही. बिकॉज इट इज बियॉन्ड अवर रिच. ती कल्पनेच्या साम्राज्यात बुद्धीच्या अनंत आहे. तर बुद्धीने किंवा मनाच्या कल्पना करून येते, मनात येते, आणि मनाचा नाश झाल्याशिवाय ईश्वरत्व प्राप्त होत. मग त्या मनाने गेलेल्या कल्पनेद्वारे ईश्वर कसा समजता येईल? त्यामुळे ही अशी पारलौकिक स्थिती आहे की जी पारलौकिक म्हणजे लौकिक कारखाने या जगातली स्थिती नाहीच आहे. म्हणजे या जगात असं कुठली वस्तू नाही, गोष्ट नाही, स्थिती नाही की त्याचं उदाहरण आपण देऊ शकू की ही अशी ब्रह्मावस्था आहे, परात्पर परब्रह्मावस्था अशी आहे असं सांगू शकत नाही. कारण या दुनियेत अशी गोष्ट नाही की ती त्याच्यासारखी आहे. त्यामुळे ती पारलौकिक आहे. त्यामुळे त्याची आपण कल्पना करू शकत नाही. ती अशी अवस्था आहे पवित्र, निष्कलंक. तिथे दुसरं काही नाही, अन्यपणाची छटा नाही, अद्वैत, दुसरं काहीही नाही. मग अद्वैत असेल तर दुसरं काहीही नसणार, द्वंद्व नसणार, द्वैत नसणार, आणि अत्यंत गूढ सस्पेन्स, गूढ अशी ती अवस्था आहे. पण ते कसं आहे? गूढ ज्ञानाचं ते गूढ आहे. अंतर्यामीचा अंतर्यामी आहे, अनिर्वचनीय आहे. त्याला शब्दांमध्ये बांधता येणार नाही, वर्णनामध्ये बांधता येणार नाही. त्याचं कितीही वर्णन केलं तरी परफेक्ट, पर्याप्त, पुरेसे वर्णन त्याचं करू शकणार नाही. ती सगुणही नाही, निर्गुणही नाही,
साकारही नाही, निराकारही नाही. तिथे चेतनाही नाही, अचेतना पण नाही. तिथे प्रकाश पण नाही, अंधार पण नाही. तिथे सर्व काही आहे आणि सर्व काही नाही, काहीच नाही, अशी पण ती अवस्था आहे. अशी कशी असू शकेल? आपली बुद्धी म्हणेल असं कसं असेल? जर अचेत नाही तर चेतना तरी पाहिजे. नाही, चेतना पण नाही, सचेत पण नाही, अचेत पण नाही, अशी काय अवस्था असेल? निर्वात पोकळी आहे, काहीही नाही. केवळ ईश्वराचं अस्तित्व तिथे आहे, ती ऊर्जा तिथे आहे. त्या अस्तित्वाला आपण ईश्वर म्हटलेलं आहे. अशी ती गूढ अमर्याद पोकळ अशी अवस्था आहे की तिथे आपलं कुठलंही अंदाज, अनुमान, कल्पना, विचार, शक्ती, विवेक, बुद्धी त्याच्या कशानेही त्या स्थितीला समजून घेता येणार नाही, तिचं आकलन करता येणार नाही. या सगळ्यांचे पंख पाय तिथे लुळे आहेत, निरुपयोगी आहेत. अशी ती बियॉन्ड गॉड स्टेट आहे, परात्पर परब्रह्म अवस्था आहे की ती आपल्याला समजून घेता येणार नाही. बेखयाल कर नगुर्जन तू खयाल खुद मरंजान जे जहत बहुत मुरली में बदले हची शिरस. तो मनाने समजू शकत नाही म्हणून त्याला समजण्यासाठी तुम्ही धडपड करू नका. तो सर्व दिशा मुक्त आहे म्हणून त्याला कुठे शोधण्याचा प्रयत्न करू नका. थोडक्यात काय की आपण जे बघितलं आता मागच्या वेळेला, माइंड मस्ट गो. मन म्हणजे विचार झालं, शक्ती झालं, कल्पना झालं, हे सगळं काय बुद्धी झालं, मनाचे पैलू आहे. आणि मन गेल्याशिवाय तर ईश्वर समजत नाही. म्हणून मनाच्या कुठल्याही पैलूद्वारा तो समजता येणार नाही. मनाने समजू शकत नाही, मनाने समजून घ्यायची त्याला धडपड करू नका असं बाबा सांगतात. तो कसा आहे? दिशामुक्त आहे, कुठल्याही दिशांनी बांधलेला नाही, म्हणून त्याला कुठेही शोधण्याचा प्रयत्न करू नका. मेहर बाबा म्हणतात की जेव्हा एखादा साक्षात्कारित इतरांना ईश्वराच्या या अवस्थेचे वर्णन करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा या कृतीचा परिणाम असा होतो की त्याचे वर्णन हे पहिल्या अवस्थेचे न राहता ईश्वराच्या दुसऱ्या अवस्थेचे, ईश्वर परब्रह्म अवस्थेत होते. हे सनातनत्व आहे, कारण कोणतेही सनातनत्व या पूर्वीचे किंवा यानंतरचे असल्याची कल्पना करणे शक्य नाही. या ठिकाणी तिथे अजून छान सांगितलं. तिथे आणखीन एक बाबा सांगतात त्याला कुठेही शोधण्याचा प्रयत्न करू नका. आणि याबाबत बाबांचं एक वाक्य आहे, आय एम नॉट आउटसाइड यू, आय एम विदिन यू, फाइंड मी विदिन यू. आपणच ईश्वर आहोत, बाहेर ईश्वर शोधायचा प्रयत्न करू नका, सापडणार नाही, व्यर्थ आहे. मग आपल्यातल्या ईश्वराला आपल्याला अनुभव करायचा तर आपलं मन गेलं पाहिजे, नष्ट झालं पाहिजे. पुढे बाबा सांगतात की जेव्हा एखादा गॉड रिअलाइज्ड व्यक्ती, ईश्वर साक्षात्कारी व्यक्ती की ज्याला स्वतःला ईश्वर साक्षात्कार झालेला आहे, अशी जेव्हा व्यक्ती प्रयत्न करते ईश्वराचं वर्णन करायचं, त्याला वाटतं की इतरांनाही सांगावं, इतरांचीही मदत करावं, म्हणून तेव्हा तो ईश्वराचं वर्णन करू बघतो. होतं काय? त्यांनी स्वतः ईश्वर अनुभवलाय, साक्षात्कारित आहे, तरीही ईश्वराचं वर्णन करायला तो कमी पडतो. खरी जी परात्पर परब्रह्म अवस्थेचं ते वर्णन न राहता ईश्वराची जी दुसरी अवस्था आहे, ज्याच्यात 3 अवस्था आहेत, ABC, ते आपण पुढे बघणार आहोत, ज्याच्यात तो सगुण साकार आहे, तर तो जेव्हा वर्णन करतो तेव्हा ते वर्णन परात्पर परब्रह्म अवस्थेचं न राहता ईश्वराच्या दुसऱ्या अवस्थेचं ते वर्णन होऊन जातं. ते ईश्वर परब्रह्म अवस्थेत होतं आणि हे ईश्वराच्या परात्पर परब्रह्म अवस्थेचं ते वर्णन होत नाही. अच्छा, हे सनातनाचे सनातन बाबा सांगतात, आय एम द एन्शंट वन, बियॉन्ड गॉड स्टेट असं आहे. ही सनातनच्याही सनातन, द बिगिनिंगलेस बिगिनिंग. जेव्हा जब कुछ भी न था, काहीच नव्हतं, तेव्हा फक्त तो होता, इतकं ते सनातनाचं सनातनत्व आहे. त्याला म्हटलंय की अजल उल अजल आहे, कारण
त्यापूर्वी कोणतंही सनातनत्व यापूर्वीचे यानंतरचे असल्याची कल्पना करणे शक्य नाही. इतकं ते सनातन आहे. कोण? बियॉन्ड गॉड स्टेट म्हणजे ईश्वर, त्या अवस्थेतला. या ठिकाणी सर्व लक्षणे टिपली जातात, कारण ज्या वस्तूचा संदर्भ दिला जाऊ शकतो अथवा जी दर्शित होऊ शकते अशी कोणतीच वस्तू अस्तित्वात असत नाही. या पवित्र तत्वाला कशाचेही भान नसते, स्वतःचे देखील भान नसते. ही बियॉन्ड गॉड स्टेट, परात्पर परब्रह्म अवस्था कशी आहे त्याचे काही लक्षणं तुम्ही सांगूच शकत नाही. कारण जी कुठल्याही जर वस्तूचा संदर्भ दिला जाऊ शकतो ती अशी कोणतीही वस्तू नाही की त्याचा संदर्भ त्याच्यासाठी दिला जाऊ शकतो. अशी कोणतीही वस्तू अस्तित्वात नाही की जी त्या बियॉन्ड गॉड स्टेट सारखी आहे. अशी ती पवित्र आहे. असं ते पवित्र आहे की त्याला कसलंही भान नाही. मी ईश्वर आहे, अनंत शक्ती अनंत ज्ञान माझ्याकडे आहे याचंही भान त्याला नसतं आणि त्याला स्वतःचंही भान नसतं की मी ईश्वर आहे. अशी ती बियॉन्ड फक्त अस्तित्व आहे. या स्थितीला सुफींनी संदर्भित केले आहे वरा उल वरा, ईश्वराची परात्पर अवस्था. वेदांताने याला परात्पर परब्रह्म म्हटले आहे. ही ती अवस्था आहे की ज्यात ईश्वर ना निर्गुण ना सगुण ना निराकार ना साकार आहे. ईश्वराच्या 10 प्रमुख अवस्थांपैकी पहिली व अत्यंत मूळ अवस्था ही ईश्वराची परात्पर अवस्था होय. ते लॅपटॉप हे करत आहे ना. अरे हे एकनाथांचा अभंग आहे तुझं. नाही तो ज्ञानेश्वराचा चुकीचा आहे. हो निवृत्ती प्रसाद देव म्हणा देव बोले बाप रत्ना देव वेळे सोडून तुझं सगुण अच्छा, मग म्हणून पुस्तकात तिला चुकीचं आहे. पुस्तकात. मीनाताई झालं का तुमचं? जय बाबा. ये बाई इकडे या, आपण मग जाऊ का? मीनाताई तुमचा फोन चालू आहे, माईक चालू आहे. सॉरी, जा. नाही ना, अजून म्यूट नाही झाला. सगळं रेकॉर्डिंग खराब होईल. काय झालं माहित नाही, रेकॉर्डिंग त्यांचं लक्ष नाही. हे असे करून द्यायला तर मीनाताई जय बाबा, थँक्यू. बाळ सांभाळतात ना त्या एकीकडे. बोला. जेव्हा ईश्वराच्या मुळारंभाच्या आरंभापूर्वी ईश्वराची दुसरी कोणती स्थिती नव्हती, तेव्हा ईश्वराची केवळ अत्यंत मूळ अपरिमित स्थिती म्हणजेच ईश्वर आहे स्थिती, ईश्वराची परात्पर परब्रह्मावस्था व्यापून होती. याचं खूप वर्णन ज्ञानेश्वरीत खूप सुंदर केलेलं आहे. आता हे सांगतायत की या पुस्तकात दिलंय तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, हा अभंग ज्ञानेश्वरांचा आहे. हे म्हणतात याच्यात चुकून एकनाथ दिलंय, मला माहित नाही. दुसरा गोष्ट अशी आहे, मुळारंभ तो निर्गुणाचा, हे कोणाचं आहे? ते रामदासाचं. ओके, तर इथे त्यांनी हे सांगितलं की मुळारंभाच्या आरंभाच्या ही आधीची ही ईश्वराची अशी अवस्था आहे की तिथे दुसरी कोणतीही अवस्था नव्हती. केवळ एक निर्वात पोकळी तिथे. यात निर्वात पोकळी म्हटलेलं नाही, ते क्रिएशन अँड कॉजेस मध्ये बाबांनी फार सुंदर हे अवस्थेचं वर्णन केलेलं आहे की तिथे थोडी तरी आपल्याला कल्पना येते आणि फार छान पद्धतीने तिथे क्रिएशन अँड कॉजेस मध्ये बियॉन्ड गॉड स्टेटचं वर्णन बाबांनी केलेलं आहे. ती अत्यंत मूळ अमर्याद अशी स्थिती आहे जिथे फक्त ईश्वर आहे अशी स्थिती आहे. अशी ती ईश्वराची परात्पर परब्रह्म अवस्था होती की ते सगळं व्यापून होती, त्याशिवाय इतर काही नव्हतं त्यावेळेला. ईश्वराच्या या परात्पर परब्रह्म अवस्थेच्या अनंतत्वात केवळ अनंतत्वाचे अनंतत्व अनिर्बंध निव्वळ अपरिमित दिव्य शून्य म्हणून अभिव्यक्त असते व इतर सर्व अवस्था अपरिमित चेतना अपरिमित अचेतना हे सर्व त्या ब्रह्म म्हणून विद्यमान असणाऱ्या निरपेक्ष अमर्याद अनंतत्वात माया म्हणून अनंतभूत आहे. सावकाश वाचलं तरी चालेल, ते स्वतःच इतकं सुंदर आहे की त्याच्यात पुढे काही एक्सप्लेनेशनची गरज नाही जर सावकाश हळूहळू ते वाचलं तर. ही जी ईश्वराची परात्पर परब्रह्म अवस्था आहे ती अनंत आहे. त्या अनंतत्वात केवळ अनंतत्वच आहे, असं अनंतत्व आहे. त्या अनंतत्वाचं अनंतत्व आहे, अनलिमिटेड ऑफ अनलिमिटेड. अनंतत्वाचं अनंतत्व आहे, तिथे कुठलंही बंधन नाही, सीमा नाही, अनिर्बंध आहे, जे केवळ आहे, कैवल्य निव्वळ आहे. तिथे अमर्याद दिव्य शून्य आहे आणि त्या
अमर्याद दिव्य शून्य म्हणूनच ते प्रगट झालेलं आहे तिथे. त्या दुसऱ्या कशामध्ये, द्वैतामध्ये ते प्रकट झालेलं नाही, अभिव्यक्त झालेलं नाही, त्यांनी स्वतःला प्रकट केलेलंच नाही. इतर सगळ्या अवस्था ज्या आहेत त्या अमर्याद चेतना, अमर्याद अचेतना, या सर्व चेतना पण अचेतना त्या ब्रह्म अवस्थेत मौजूद आहेत. तिथे त्या निरपेक्ष आहे, अजिबात द्वंद्व नाही, द्वैत नाही म्हटल्यावर काहीच नसतं तिथे. अमर्याद अनंतत्वात ही तिथे माया आहे, पण ती कशी आहे, अप्रकट आहे. म्हणजे माया आहे आणि माया नाही अशी आहे. त्या अमर्याद अनंतत्वात माया म्हणून ह्या सगळ्या बाकीच्या ज्या चेतना, अचेतना, जे काही द्वंद्व द्वैत आहे त्या मायेमध्ये आहे आणि ती माया त्यात आहे, पण ती कशी आहे, अप्रगट आहे, सुप्त आहे. अशा प्रकारे ईश्वराची अत्यंत परात्पर परब्रह्म अवस्था ती आहे की जेथे आपण केवळ म्हणू शकतो की शाश्वतरित्या ईश्वर आहे, व ज्या अत्यंत मूळ अवस्थेत ईश्वर स्वबद्दल किंवा त्याच्या स्वतःच्या अपरिमितत्वाच्या सत्याच्या या मायेच्या संबंधात ना अपरिमितपणे ना परिमितपणे सचेत आहे ना अचेत आहे. अशी अवस्था आहे की तिथे कॉन्शियस पण नाही, अनकॉन्शियस पण नाही, सचेत पण नाही, अचेत पण नाही. अत्यंत परात्पर परब्रह्म अशी अवस्था आहे ईश्वराची की जिथे आपण म्हणू शकतो की अनंत काळपर्यंत शाश्वतरित्या ईश्वर आहे. इज असं एक प्रकरण आपण एव्हरीथिंग आणि नथिंग मध्ये बघितलं, सुंदर प्रकरण. त्याचं हेडिंग आहे IS, इज. फक्त तो आहे म्हणजेच फक्त त्याचं अस्तित्व आहे. अशा अत्यंत मूळ अवस्था जी आहे ईश्वराची, तो त्याच्या स्वतःबद्दल किंवा त्याचं जे अमर्यादपण आहे त्या सत्याच्या अमर्याबद्दल, त्या मायेबद्दल, मायेच्या अमर्यादपणाबद्दल किंवा मर्यादेबद्दल कशाबद्दलही नाही तो सचेत आहे, नाही अचेत आहे, नाही तो कॉन्शियस आहे मायेबद्दल, नाही मायेबद्दल अकॉन्शियस आहे, नाही सत्याबद्दल कॉन्शियस आहे, नाही सत्याबद्दल अनकॉन्शियस आहे. अशी ही फक्त इज, अस्तित्व म्हणजे ही ईश्वराची परात्पर परब्रह्म अवस्था आहे. आता 15 मिनिट आहे आणि महत्वाचं प्रकरण चालू आहे. जर कुणाला काही प्रश्न असेल तर आपण थांबून ते प्रश्न घेऊ, नाही तर आपण लगेच, कारण बाबांच्या कृपेने आपली ही पहिली अवस्था इथे झालेली आहे, ही समजली असेल, लगेच आपण दुसरी अवस्था जी आहे ती समजायला थोडीशी अवघड जाईल. एक वेळ परात्पर परब्रह्म अवस्थेची कल्पना करू शकत नसूनही क्रिएशन अँड कॉजेस मध्ये आपण ती खूप सखोल समजून घेतलेली आहे, तर थोडीशी कल्पना त्याची आली असेल. आता दुसरी आहे ईश्वरची परब्रह्म स्थिती, आणि त्या दुसऱ्या अवस्थेचे 3 उप अवस्था ABC आहे. तर तुमची तयारी असेल तर आपण या प्रकरणाला लगेच सुरुवात करू. मोहन पद्मावर भाऊ आहेत का जॉईन झालेले? एकदा बघून घेते. हा, काही प्रश्न आहेत का सांगा, मग थांबून प्रश्न घेऊ, नाही तर लगेच पुढे चालू. नाही आहे, मेहरा आहे, मेहरा टोळ आहे. जय बाबा. काही प्रश्न नसेल तर जाऊया पुढे, मग आपण जेवढं वाचून होईल तेवढं वाचूया. परब्रह्म स्थिती. आता बघा, ह्या गोलामध्ये दिली अर्धगोल. आता मी इथं ॲरोद्वारे स्क्रीन प्रेझेंटेशन केलेलं आहे, तर तुम्ही आपल्या आपल्या मोबाईलवर, लॅपटॉपवर बघा. मी ॲरो द्वारे दाखवते. ही बियॉन्ड गॉड स्टेट सगळ्या चार्टमध्ये ही अशा अर्धगोलाच्या स्वरूपात दाखवलेली परात्पर परब्रह्म अवस्था आहे, अमर्याद आहे, तिला दाखवता येणार नाही. आता ही झाल्यावर आपण लगेच ही दुसरी अवस्था जी आहे ती परावस्था, ईश्वराची बियॉन्ड गॉड स्टेट किंवा ईश्वराची परब्रह्म अवस्था, त्याचे 3 हे भाग आहे. हे 3 गोल दिसतात. A हा B आहे, मला वाटतं हा A आहे आणि हा C आहे, मध्ये A आहे म्हणजे परावस्था.
हा बी आहे आणि हा सी आहे. ही तिन्ही मिळून ईश्वराची दुसरी अवस्था आहे. आता ती बघूया आपण. बाबांनी जे त्या अवस्थेचं एक्सप्लेनेशन दिलं. अवघड काही नाही. वाटलं तर लगेच विचारायचं, नाहीतर मग उपयोग काय. आपण हे केवळ वाचनासाठी तर प्रत्येक जण घरी वाचतं. असं संकोच बिलकुल करू नका की मी कसं विचारू. काही जणांनी सांगितलं की हे फार किचकट आहे, अवघड आहे, समजायला सोपं नाही आहे, पण समजेल. आणि समजलं नाही तर नक्की विचारा. हा, अवस्था 2, हं. ईश्वर परब्रह्म स्थितीत. हं. आपण यापूर्वीच विशद केले आहे की ईश्वराच्या परात्पर परब्रह्म अवस्थेचे यथायोग्य वर्णन करणे कदापिही शक्य नाही. ईश्वर साक्षात्कार प्राप्त प्राणी जेव्हा ते परात्पर परब्रह्म अवस्थेचे वर्णन करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते केवळ ईश्वराच्या परब्रह्म अवस्थेचे वर्णन करण्यात यशस्वी होतात, जी अवस्था सुफींची अल्लाह, झोरस्ट्रियनांची अहुर मज्द, वेदांतांची परमात्मा, ख्रिश्चनांची ईश्वर हा पिता व काही दार्शनिकांची फिलॉसॉफरची परमात्मा ओव्हरसोल आहे. ईश्वर परब्रह्म अवस्थेत निरपेक्ष, अमर्याद व अनंत आहे, एकमेवाद्वितीय आहे. आता ईश्वराची दुसरी अवस्था म्हणजे सगळ्यात महत्वाचं, ईश्वराची दुसरी अवस्था म्हणजे कोणता वेगळा ईश्वर नाही. ईश्वर कोण आहे? एकच आहे. त्याचे हे विविध पैलू आहेत. पहिला पैलू आपण बघितला बियॉन्ड गॉड स्टेट, की जिथे निर्वात पोकळी आहे, सर्व काही आहे, काहीही नाही, केवळ अस्तित्व आहे, अशी ईश्वराची पहिली अवस्था बघितली. पण जेव्हा कोणी दार्शनिक, कोणी गॉड रिअलाइज सोल त्या अवस्थेचं वर्णन करायचा प्रयत्न करतात, म्हणजेच शब्दात ईश्वराला बांधायचा प्रयत्न करतात, किंवा बुद्धीने समजून घ्यायचा प्रयत्न करतात, किंवा कल्पनेने कल्पना करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा ज्या अवस्थेचं वर्णन येतं ती ईश्वराची दुसरी अवस्था, ज्याला आम्ही परमात्मा म्हणतो, देव म्हणतो, ईश्वर म्हणतो. मुस्लिम लोक त्याला अल्लाह म्हणतात, पारशी लोक त्याला झोरास्ट्रियन्स त्याला अहुर मज्द म्हणतात, वेदांती त्याला परमात्मा म्हणतात, ख्रिश्चन त्याला ईश्वर हा पिता म्हणतात, सुफी त्याला अल्लाह म्हणतात. थोडक्यात ज्याला आपण अल्लाह म्हणतो, ईश्वर म्हणतो, परमात्मा म्हणतो, देव म्हणतो, किंवा हे जे लोक गॉड म्हणतात, ती म्हणजे आपल्या सगळ्यांना माहीत असलेली, ज्ञात असलेली, म्हणजेच ती अवस्था म्हणजे ईश्वराची दुसरी अवस्था. तिथे आपल्याला ईश्वर कसा माहीत असतो? खूप शक्ती आहे, खूप ज्ञान आहे, खूप आनंद आहे, दयाळू आहे, मदत करणारा आहे, सगळ्यांचं जाणणारा आहे, सर्वज्ञ आहे, असं आपल्याला ईश्वर माहिती आहे. त्याचे ऍट्रिब्यूट्स आपल्याला माहित आहेत. असा ईश्वर ही ईश्वराची दुसरी अवस्था आहे, जो आपल्या सगळ्यांना माहित आहे, जो एकमेवा द्वितीय आहे, त्याच्यासारखा दुसरा कोणीही नाही, तो एकटा आहे, तसा फक्त केवळ एकमेव आहे, जो अनंत आहे, अमर्याद आहे, निरपेक्ष आहे, निव्वळ आहे, केवळ आहे, कैवल्य आहे, जो परब्रह्म अवस्थेत आहे, असा ईश्वर म्हणजे ईश्वराची दुसरी अवस्था. सोपं झालं की नाही? पहिली अवस्था बियॉन्ड गॉड स्टेट, की जिथे केवळ अस्तित्व आहे. आता दुसरी म्हणजे आपण ज्याला ईश्वर म्हणून समजतो तो ईश्वर. मेहर बाबांनी दुसऱ्या अवस्थेचे स्पष्टीकरण करताना भार देऊन सांगितले की मूलतः दुसरी अवस्था ईश्वराच्या पहिल्या अवस्थेपेक्षा कोणत्याच प्रकारे वेगळी नाही. ईश्वराच्या दुसऱ्या अवस्थेतील ए, बी व सी या उप अवस्थांमुळे फरक निर्माण होतो. आता त्या दिवशी प्रश्न कोणीतरी मला विचारला होता की बियॉन्ड गॉड आणि बियॉन्ड गॉड स्टेट का? त्याचं हे उत्तर, परावस्थेतील ईश्वर हा परात्पर अवस्थेतील ईश्वरापेक्षा कुठल्याही प्रकारे वेगळा नाही, हे बाबांनीच इथं सांगितलं. मूलतः ईश्वराची परात्पर अवस्था आणि परब्रह्म अवस्था किंवा परावस्था ह्याच्यामध्ये फारसा मूलतः फरक नाहीये. फरक कशामुळे झाला? या दुसऱ्या अवस्थेतील ईश्वराच्या पुन्हा उप अवस्था आहेत, 3 अवस्था आहेत, ए,
बी आणि सी या 3 उप अवस्थांमुळे परात्पर अवस्थेतील ईश्वर आणि परा अवस्थेतील ईश्वरामध्ये फरक जाणवतो. ईश्वर एकच आहे. आता हा 3 अवस्था काय ते बाबांनी पुढे सांगितले. मेहर बाबांच्या स्पष्टीकरणाच्या आधारे कसा, केव्हा व कोठे हा फरक अस्तित्वात आला याचे वर्णन पुढील प्रमाणे आहे. आता हा जो फरक आहे ए बी सी तो कधी अस्तित्वात आला, कसा अस्तित्वात आला, कुठे आला, हे कधी झालं, ह्याचं वर्णन पुढे बाबांनी सांगितलंय. ते फार सुंदर आहे. ते समजलं की सगळं समजणार. ज्या क्षणी जेव्हा अनंत ईश्वराची अनंतभूत मूळ अपरिमित लहर स्वतःला मी कोण आहे जाणून घेण्यासाठी ईश्वराच्या अत्यंत मूळ परात्पर परब्रह्म अवस्थेच्या अनिर्बंध निरपेक्ष अपरिमित दिव्य पोकळीच्या अनिर्बंध समाधीत उसळून येण्याच्या बेतात असते, तेव्हा जाणून घेण्याच्या अपरिमित लहरीची आशा अनिर्बंध निरंकुश अपरिमित दिव्य पोकळीतील ईश्वराच्या शाश्वतरित्या शांत समतोलास प्रेरणा देत उद्युक्त करीत अकल्पनीय होते. म्हणजे काय? कोहम एका शब्दात उत्तर. हा फरक कधी अस्तित्वात आला? जेव्हा तो परात्पर अवस्थेत ईश्वराला स्वतःला जाणून घेण्याची उर्मी निर्माण झाली, लहर. जेव्हा बाबांनी त्याला शांत महासागराचं उदाहरण दिले. परात्पर परब्रह्म अवस्था एका शांत महासागरासारखी आहे. त्याच्यात जेव्हा ती लहर उसळली स्वतःला जाणून घेण्याची, आता तेव्हा या अवस्था निर्माण झाल्या. थोडक्यात या संपूर्ण पॅरेग्राफचा मतितार्थ हा. परा अवस्थेतील ईश्वराच्या 3 अवस्था कधी कशा कुठे अस्तित्वात आल्या? जेव्हा परात्पर परब्रह्म अवस्थेतील ईश्वराला स्वतःला जाणून घेण्याची इच्छा झाली, तेव्हा त्याच्यात लहर उसळली. कोहम हा प्रश्न निर्माण होण्याच्या बेतात आला. अजून निर्माण प्रश्न झाला नाही, हे महत्वाचं येते. प्रश्न निर्माण होईल, कोहम इच्छा निर्माण होईल, त्यावेळेला सृष्टीची उत्पत्ती त्याच क्षणी होईल. कारण इच्छा म्हणजे संस्कार. संस्कार निर्माण झाला तर अनंत ईश्वराचं स्वरूप बदलून आत्मा होणार, ज्याला आपण तिथे आत्मा म्हटलेला आहे. परमात्म्याचा आत्मा होईल, जी ईश्वराची एक अवस्था आहे. ती कधी होईल? जेव्हा कोहम म्हणेल तेव्हा. आता ही कोहम हा प्रश्न अजून आला नाही, तो प्रश्न येण्याच्या बेतात आहे. म्हणजे तो जो अनंत अमर्याद महासागर शांत आहे, त्यात सुरुवात झाली हलचल व्हायला. ही ती अवस्था. अनंत ईश्वर आहे. आता बाकी हे सगळे विशेषण आहेत. थोड्या वेळ त्या विशेषणांना तुम्ही बाजूला ठेवलं तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हालाच मिळेल आणि इथं बाबांना काय म्हणायचंय ते कळेल की जी अननुभूत म्हणजे अनुभवता न येणारी मूळ अमर्याद लहर जेव्हा स्वतःला मी कोण आहे जाणून घेण्यासाठी ती उसळते. कुठे उसळते? आता केव्हा, कुठे, कसं? केव्हा तर इथे. कुठे म्हणजे ईश्वराच्या ठाई. ईश्वर कसा आहे? अत्यंत मूळ परात्पर परब्रह्म अवस्थेतला ईश्वर आहे. तो कसा आहे? अनिर्बंध आहे, निरपेक्ष आहे, त्याला कसली अपेक्षा नाही, अमर्याद आहे, अपरिमित आहे, दिव्य पोकळी सारखा आहे, शून्यावस्थेतला आहे, अनिर्बंध समानतेत. अशा म्हणजे कुठेचं उत्तर आहे. अशा अवस्थेत कोहम उसळण्याच्या बेतात आहे, अजून बाहेर उसळलं नाही. अशी जेव्हा ती बेतात असते, ती जाणून घेण्याच्या स्थितीत असते, अशी ती लहर सुद्धा अमर्याद ईश्वरतेची लहर पण अमर्याद लहरीची आशा प्रॉस्पेक्टस. अजून ती लहर उसळली नाही, उसळण्याच्या बेतात आहे. त्या वेळेला तो जो अनिर्बंध निरंकुश अमर्याद अपरिमित दिव्य पोकळीतील ईश्वर आहे,
की तो कसा आहे, समतोल आहे, शांत आहे, शाश्वत आहे. त्या अशा ईश्वराला कशी, केव्हा झालं, कुठे झालं, कशी झालं, त्याला प्रेरणा देते ती लहर, उद्युक्त करते. ती सुरुवात आहे, अकल्पनीय होते. तिथे ईश्वराचा दुसरी अवस्था निर्माण होते. अच्छा, 7 वाजले म्हणतात. ओके. अवतार मेहर बाबा की जय. थँक्यू बाबा, थँक्यू ऑल. प्रार्थना ज्यांना दिली त्यांनी लगेच प्रार्थना सुरू करा. जय बाबा. प्रार्थना कोणाला दिली आज? जय बाबा, प्रार्थना आज कोणाला दिली होती? आज रवींद्र ठोसर. लगेच सुरू करा. जय बाबा. वेळ झाली आहे, प्रार्थना सुरू करा. जय बाबा. तुमचा माईक ऑन करा, अनम्यूट करा तुमचा माईक. जय बाबा. लवकर सुरू करा. जय बाबा. जय मेर बाबा. हे परवरदिगार, सर्वांचे पालन करणारा व रक्षण करणारा, तू अनादी व अनंत आहेस. तू अद्वैत व अतुलनीय आहेस. तुझा थांब कोणालाही लागू शकत नाही. तुझ्या ठाई रंग नाही, अभिव्यक्ती नाही, रूप नाही, तसेच गुणही पण नाहीत. तो मर्यादा आणि अगाध आहेस. तर्क व कल्पना या पलीकडे आहे. तू सनातन व अविनाशी आहेस. तो अविभाज्य आहेस. दिव्य दृष्टीशिवाय तुला कोणी पाहू शकणार नाही. तू सतत होतास, तू सतत आहेस व सतत राहशील. तू सर्व ठिकाणी आहेस, सर्वात आहेस. तसेच तू सर्व ठिकाणांच्या व सर्वांच्या पलीकडे आहेस. तू आकाश मंडळात आहेस, पाताळात आहेस. तू व्यक्त व अव्यक्त आहेस. सर्व भूमिकात आहेस व सर्व भूमिकांच्या पलीकडे आहेस. तू तिन्ही गुणात आहेस व त्रिगुणा पलीकडे आहेस. तू अगोचर असून स्वतंत्र आहेस. तू विश्वकर्ता व देव देवेश्वर आहेस. तू सर्व मनांचा व हृदयांचा ज्ञाता आहेस. तू सर्व शक्तिमान व सर्वव्यापी आहेस. तू अनंत ज्ञान, अपरिम शक्ती व असीम आनंद आहेस. तू ज्ञान सिंधू आहे, सर्वज्ञ व अनंत ज्ञानी आहेस. भूत, वर्तमान व भविष्य यांचा तू ज्ञाता असून स्वयं ज्ञानच आहेस. तू दयेचा सागर असून सदैव कल्याणकारी आहेस. अनंत गुणांनी नडलेला तू आत्म्यांचा आत्मा आहेस. सत्य, ज्ञान व आनंद यांची त्रय तू आहेस. तू सत्याचा उगम असून प्रेमाचा महासागर आहेस. तू आदिपुरुष असून श्रेष्ठहून श्रेष्ठ आहे. तू प्रभू व परमेश्वर आहेस. तू परमात्मा असून परात्पर परब्रह्म आहेस. तू परब्रह्म, अल्लाह, इलाही, यजदान, औरबत व प्रियतम परमेश्वर आहे. तुझे नाव इजद अर्थात एकमेव पूजनीय आहे. अवतार मेर बाबा की जय. हे असीम दयासागर गुरुराज, आमच्या हातून घडलेल्या सर्व पापांबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. असत्य, अन्याय व अमंगल अशा प्रत्येक विचाराबद्दल, बोलू नये अशा बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाबद्दल व करू नये अशा केलेल्या प्रत्येक कृतीबद्दल, शब्दाबद्दल, विचारांबद्दल, तसेच द्वेषमूलक असे प्रत्येक कृत्य, शब्द व विचार यांच्याही बद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. विशेषतः प्रत्येक कामुक विचाराबद्दल व कामुक कृत्यांबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. तसेच प्रत्येक खोटेपणाबद्दल, सर्व प्रकारच्या ढोंगांबद्दल आणि देऊनही पूर्ण न करू शकलेल्या प्रत्येक वचनांबद्दल, लोकांच्या अनुपस्थित त्यांची निंदा करण्याबद्दल व त्यांचे दोष दाखविण्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. विशेषतः दुसऱ्यांची हानी करणाऱ्या प्रत्येक कृत्याबद्दल, दुसऱ्यास दुःख देणाऱ्या प्रत्येक शब्दाबद्दल व कृतीबद्दल आणि दुसऱ्यांना दुःख व्हावे अशा प्रत्येक इच्छेबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. हे प्रभुराज, आमच्यावर अपार दया करून आम्ही केलेल्या सर्व पापांबद्दल आम्हाला क्षमा कर. तसेच तुझ्या इच्छेप्रमाणे विचार करण्याच्या, बोलण्याच्या व वागण्याच्या बाबतीत आमच्या हातून सतत ज्या चुका झाल्या त्यांच्याही बद्दल आम्हाला क्षमा कर. हीच आमची तुला नम्र प्रार्थना. अवतार मेहर बाबा की जय. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक, आणखी अधिक व त्याहूनही आणखी अधिक प्रेम करण्याकरता, इतके की तुझ्याशी एकरूप होण्यास आम्ही पात्र व्हावे आणि बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत हाती घट्ट राहावा, त्यासाठी आम्हा तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय.
प्रियतम मेहर प्रभु की जय. जय थँक्यू. मेहर छान. बाबा. जय बाबा, जय बाबा. थँक्यू. छान. दिलीप पाठाडे, जय बाबा. आरती. हा जय बाबा. जय. जय बाबा. जिथे कल्पना शब्द न जाती, ऐसा अपरंपार नेती म्हणून वेद थकले, महिमा तुझा पार. मेहर अवतारा स्वीकारा, आरती ही तुमची केली मनी निरंजन लावणी ज्योत मनाची. मेहर अवतारा स्वीकारा, आरती ही तुमची केली मनी निरंजन लावणी ज्योत मनाची. धूप जाळुनी दीप लावुनी पुष्पे अर्पुनी, देवा पुष्पे अर्पुनी. मोठेपण का मजला तुमचे तुम्हा देऊनी, मेहर अवतारा स्वीकारा, आरती तुमची केली मनी निरंजन लावुनी ज्योत मनाची. तुम्हीच कारक तुम्हीच तारक, आदि तुम्ही अंती, देवा आदि तुम्ही अंती. तुमच्या समूह तुम्हीच देवा, दुसरी ना उक्ती, देवा दुसरी ना उक्ती. मेहर अवतारा स्वीकारा, आरती ही तुमची केली मनी निरंजन लावणी ज्योत मनाची. तुमची माया सर्व चराचर छाया ही तुमची, देवा छाया ही तुमची. अनंत तुम्ही थोरविन कळे वर्णावी कैसी, मेहर अवतारा स्वीकारा, आरती ही तुमची केली मनी निरंजन लावणी ज्योत मनाची. माझा मजला ठावन महिमा सांगू तव कैसा, महिमा सांगू तव कैसा. अन्यपणी मी गातो भजतो माझा भाव असा, देवा माझा भाव असा. मेहर अवतारा स्वीकारा, आरती ही तुमची केली मनी निरंजन लावणी ज्योत मनाची. कृपावंत तुम्ही असीम तुम्हा, काय कुणी द्यावे, देवा काय कुणी द्यावे. एक मागणे स्मरण तुझे नित तव भक्ता व्हावे. मेहर अवतारा स्वीकारा, आरती ही तुमची केली मनी निरंजन लावणी ज्योत मनाची. मेहर अवतारा स्वीकारा, आरती ही तुमची केली मनी निरंजन लावणी ज्योत मनाची. मेहर अवतारा स्वीकारा, आरती ही तुमची केली मनी निरंजन लावणी ज्योत मनाची. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. थँक्यू. जय बाबा. जय 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 बाबा. बाबा, जय बाबा. थँक्यू. छान. मेहरा आरती म्हणशील, सेकंड आरती. मेहरा रामडोकर, जय बाबा. मेहरा रामडोकर, मेहरा टोळ, जय बाबा. सुरू कर. जय बाबा. अवतार मेहर बाबा की जय. आदि सचेतन शांति निकेतन, आदि सचेतन शांति निकेतन. नमो ब्रह्मा मेहर प्रभु, आरती अपनाओ. मेहर प्रभु आरती अपनाओ. धूप दीप में ही जलाओ, निबिड़ अंधेरा मिटता पाऊं.
अपना सब कुछ तुम्हें चढ़ाऊं, अपना सब कुछ तुम्हें चढ़ाऊं, तुम मुझको सरसाओ मेरा प्रभु, आरती अपनाओ मेरा प्रभु, आरती अपनाओ। जीवन की हर सांस हमारी बन जाए प्रभु गति तुम्हारी, हे करुणा कर लीलाधारी, हे करुणा कर लीलाधारी, तुम करुणा बरसाओ मेरा प्रभु, आरती अपनाओ मेरा प्रभु, आरती अपनाओ। बने आरती जीवन मेरा, बने आरती जीवन मेरा, आदि अंत का लय हो घेरा, आदि अंत का लय हो घेरा, खुले नयन और दिखे सबेरा, खुले नयन और दिखे सबेरा, तुम मुझ में छा जाओ मेरा प्रभु, आरती अपनाओ मेरा प्रभु, आरती अपनाओ। आदि सचेतन शांति निकेतन, आदि सचेतन शांति निकेतन, नमो ब्रह्मा मेरा प्रभु, आरती अपनाओ मेरा प्रभु, आरती अपनाओ मेरा प्रभु, आरती अपनाओ। अवतार मेहर बाबा की जय। जय बाबा। अवतार मेहर बाबा की जय। अवतार जय बाबा मेहर बाबा की जय। जय बाबा, जय बाबा, जय बाबा, जय मेहर बाबा, जय मेहर बाबा ताई, जय मेहर बाबा, जय बाबा। बाबा जय बाबा. तुमच्या वेळेला आता जय बाबा, जय